आज गुरुपौर्णिमा, त्यामुळे गुरूंना वंदन करून मी हे आजचं सेशन सुरू करतो. आणि खरं तर आज आपण सकाळी ठेवलं होतं, पण तत्पूर्वी त्याचे आजच्या सेशनची माहिती देण्याच्या आधी मी सगळे श्रोते असतील ते आणि मॅम असतील तुम्हीसुद्धा, या सगळ्यांचं पौरसाट विजनच्या वतीने आणि स्प्रेडिंग नॉलेज या ग्रुप म्हणा किंवा या संस्थेच्या वतीने मी सगळ्यांचं स्वागत करतो. एक अर्धा मिनटं 2 मिनटं फक्त मी घेईन आणि नंतर आपण आपल्या सेशनला सुरू करणार आहोत. पौरसाट विजन इकडे असलेले बरेच जण आहेत ते आधीपासून आपल्या सेशनला जॉईन होतात. त्यामुळे पौरसाट विजन ही एक निर्मिती संस्था असून अनेक मालिकांचे, चित्रपटांचे आणि ॲड फिल्मचे निर्मिती या संस्थेतर्फे केली गेली आहे. आणि स्प्रेडिंग नॉलेज ही देखील संस्था असून शैक्षणिक कार्य किंवा शैक्षणिक गोष्टी यातून राबवल्या जातात. मग त्या वर्कशॉप असू देत, सर्टिफिकेट कोर्स असू देत वगैरे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आत्तापर्यंत आपण कुठलेही मानधन न घेता साधारणपणे 26 सेशन कंप्लीट केलेली आहेत. आणि प्रत्येक सेशनचा सब्जेक्ट हा वेगवेगळा असतो. म्हणजे कधी फोटोग्राफी होता, कधी मराठी भाषा होता, कधी कालिदास होते. तर वेगवेगळ्या स्वरूपाचे सेशन्सचे आपले विषय असतात. आजचं सेशन आहे हे 27चं सेशन आहे. साधारणपणे आपण संध्याकाळी सेशन घेतो, पण आजचं हे मुद्दाम सकाळी ठेवलं आहे कारण की आपण योग करणार आहोत, योग शिकणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत. आणि जसं मॅमनी सांगितलं त्याप्रमाणे काही गोष्टी फॉलो करायला लागतात की आधी खाऊ नये किंवा आधी जास्त पाणी पिऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचं आधी काही आपल्या पोटात नसावं, अंशापोटी करावं. तर यामुळे आपण सकाळी हे सेशन ठेवलं आहे. प्रत्येक वेळी आपले झूमवरती नसतात, पण झूमवरती फुल स्क्रीनमध्ये आपल्याला दिसू शकतं, त्यामुळे आपण झूमवरती हे सेशन ठेवलं आहे. तर आजचं सेशन ठेवण्याचं मेन कारण हेच होतं की आपल्या सेशनचं आजचं नाव आहे पारंपरिक योग एक जीवनशैली. मुळामध्ये योग हा बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी खूप भ्रष्ट स्वरूपात शिकवला जातो. मग त्याच्यामध्ये काहीतरी पाश्चात्य गोष्टींचा संयोग करून तो वेगळ्या प्रकारे सांगितला जातो आणि त्यातून नवीन काहीतरी गोष्टी उदयास येत असतात. पण मुळात योग हा हजारो वर्षापूर्वीचा भारतात निर्माण झालेला एक प्रकार असून त्या योगे तो योग्य प्रकारे जो पारंपरिक योग जसा आहे त्यातून जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. त्यामुळे हा आजचं सेशन आहे त्यासाठी पण ठेवलं आहे. मी जस्ट मॅमची ओळख करून देतो आणि आपण पुढे सूत्र मॅमकडे आपण हे करूयात. पण तत्पूर्वी मला शक्यतो धन्यवाद हे शेवटी द्यायचे असतात, पण मी नाही देत शेवटी धन्यवाद. मला आधी द्यावंसं वाटतात बिकॉज त्यांचं कार्य खूप मोठं असतं. त्यामुळे तत्पूर्वी मी रोहित विनरकर यांच्यामुळे हे सत्र शक्य झालं. आणि प्रत्येक सत्र आपले जे असतात ते रेकॉर्ड करतात, स्वइच्छेने करतात, कुठलंही मानधन न घेता करतात. मुळात ते खूप मोठे स्वतः एडिटर आहेत, व्हिडिओ एडिटर असून देखील ते सत्र रेकॉर्ड करतात आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी म्हणून. तर त्यांचे मी धन्यवाद त्यांना मी देतो. आणि मॅमची माहिती सुरुवात करतो सांगायला फक्त, आणि ते झालं की आपण आपलं सत्र सुरू करूयात. पारंपरिक योग एक जीवनशैली, अमिता धाडवे मॅम आहेत. त्यांचं BMA झाले झुंझुनवाला कॉलेज घाटकोपर येथून. याशिवाय त्यांनी योग विद्या निकेतन येथून योगा तसेच योग थेरपी आणि नॅचरोपॅथी देखील त्यांनी केलं आहे. KJ सोमाया येथून भारतीय संस्कृती पीठम येथून योगशास्त्रामध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री घेतली आहे आणि या मास्टर्स डिग्री घेताना त्या रँक होल्डर देखील राहिल्या आहेत. YSA इन्स्टिट्यूट ऑफ योगा अँड रिसर्च फाउंडेशन येथे त्या योग शिकवतात. तसेच त्यांचे स्वतःचे योग थेरपी आणि नॅचरोपॅथी यांचे क्लासेस देखील आहेत आणि त्या आधारे ते स्वतः ट्रीटमेंट देखील देतात. म्हणजे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. हॅलो, हे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे की नॅचरोपॅथी आणि योग या दोघांचं ते कॉम्बिनेशन करून ट्रीटमेंट देत असतात आणि शिकवतात देखील. याशिवाय त्यांनी विविध कॉर्पोरेट असू देत किंवा गव्हर्नमेंट आस्थापना असू देत, अशा 100पेक्षा अधिक गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट आस्थापनांमधून त्यांनी जास्तीत जास्त योगावर आधारित सेशन्स घेतले आहेत. तर मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो की आजचं सेशन आपण सुरू करूयात. बरं, सेशन सुरू करण्याआधी आपण सगळे एक प्रेयर म्हणूयात. त्यासाठी पाठ सरळ ठेवायचे आहे प्रत्येकाने. तुमचे दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही शोल्डर, खांदे जे आहेत ते एका लाईन मध्ये, आणि सावकाश डोळे बंद करा. फक्त श्वासावर लक्ष असू दे. शांत मनस्थिती, शरीराची हालचाल नाही, शरीर स्थिर. आपण 3दा ओंकार म्हणणार आहोत आणि त्यानंतर एक प्रेयर. हे तिन्ही ओंकार मी म्हणते, तुम्ही मनातल्या मनात म्हणालात तरीही चालेल.
आणि जी प्रार्थना आहे ती शांत मनस्थितीमध्ये ऐकावी. पाठ सरळ आपण सुरू करूया. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युन्मामृतं गमय। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। डोळे अजूनही बंदच ठेवायचे आहेत. मनस्थिती शांत, कम्प्लिटली रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे आहेत. इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? पौरव हो सर? मॅम, येतो मॅम. ओके, ठीक आहे. तर आजचा आपला विषय आहे पारंपरिक योग एक जीवनशैली. अर्थातच आपण प्रॅक्टिकल पण करणार आहोत, पण त्याआधी मला असं समजलं आहे की इकडे येणारा बराचसा हा क्राऊड ज्यांना पारंपरिक योग काय आहे किंवा हा का केला पाहिजे हे माहीत नाहीये, किंवा आता चालणारे जे योग प्रॅक्टिसेस असतात त्याच्यामध्ये आणि मग पारंपरिक योग यामध्ये नक्की फरक काय आहे. तर आपण पाहूयात आधी की आता चालणारे योग आणि पारंपरिक योग याच्यामधला नक्की भेद काय आहे. फॉर एन एक्झाम्पल, मी अगदी नॉर्मल एक्झाम्पल देते तुम्हाला की आता मी योग शिक्षक आहे, माझ्याकडे येणारे समजा एखादी महिला आली, तर सर्वात आधी लोकांचा प्रश्न कसा असतो की आम्हाला वेट लॉस करण्यासाठी योगासनं सांगा. हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल. तर मुख्य फरक हाच आहे की आत्ताचे जे योग प्रॅक्टिसेस चालतात, मोस्ट ऑफ दी योग प्रॅक्टिसेस हे फक्त वेट लॉस करणं, इंच लॉस करणं किंवा अगदीच म्हणायचं झालं तर छान फिगर दिसली पाहिजे एखाद्या व्यक्तीची, तर यासाठी ही योग साधना चालू असते. पारंपरिक योग जो आहे हा फक्त तुमचं शरीर सुदृढ व्हावं यासाठी काम करत नाही, तर तुम्ही मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या सुदृढ व्हावं यासाठी काम करतो. पारंपरिक योगचा अभ्यास जेव्हा आपण करतो त्यावेळी आपल्याला काही त्यातले टेक्स्ट माहीत असणं गरजेचं असतं. आणि पारंपरिक योगचा जो मुख्य टेक्स्ट आहे त्याला आपण पतंजली योगसूत्र असं म्हणतो. सूत्र म्हणजे काय, तर या योगाच्या टेक्स्टमध्ये त्यांनी अशी काही सूत्र दिली आहेत की ती एकमेकांमध्ये गुरफटत जातात. म्हणजे एक सूत्र वाचल्यानंतर जोपर्यंत आपण दुसरं सूत्र वाचत नाही तोवर आपल्याला पहिल्या सूत्राचा अर्थ किंवा त्या नंतरच्या सूत्रांचा अर्थ कळत नाही.
म्हणून त्याला सूत्र असं म्हटलंय, कारण ते उलगडत जातं. ते श्लोक नाहीये, ते सूत्र आहे. आणि आता या पारंपरिक योग समजण्यासाठी ही सूत्र आपल्याला काय सांगतात, त्यातली 2-3 प्रमुख सूत्र की जी आपल्याला साधनेसाठी पण आवश्यक असतात आणि पारंपरिक योग समजण्यासाठी आवश्यक आहे, ती मी तुम्हाला काही सांगते, ज्यामुळे आपल्याला हा पारंपरिक योग समजायला सोपं होईल. आता सर्वात प्रथम आपल्याला माहितीये त्याप्रमाणे योग म्हणजे फक्त चला काहीतरी आसनं असतील किंवा प्राणायाम असेल. तर पारंपरिक योग असं म्हणतं की असं नाहीये. तर कसं आहे, तर हा अष्टांग योग साधना आहे. म्हणजे काय, अष्ट अधिक अंग अधिक योग, म्हणजे याच्यामध्ये 8 अंग आहेत. आता ते 8 अंग कोणते, तर ते म्हणतात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता यात आपल्याला माहित असलेली आसनं आणि प्राणायाम ही 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर आहे. आणि याच्या आधी जर काय असेल तर ते आहेत यम आणि नियम. ही काय आहे, तर यम त्याच्यामध्ये येतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आणि नियम यात येतात शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. आता ही योगाची साधना करत असताना आपल्यामधले असे किती जण आहेत की जे हे यम आणि नियम फॉलो करतात आणि मग आसनं करतात. तर हा विचार आपण स्वतःच केला पाहिजे. त्यामुळे एखाद्या डिझीज किंवा रोगाची जेव्हा आपण म्हणजे हा बरा व्हावा म्हणून जेव्हा आपण एखाद्या योग शिक्षकाकडे जातो, त्यावेळी आपल्याला यम नियम ही किती सांगितली जातात, तर याचाही आपण विचार केला पाहिजे, कारण ही परिपूर्ण साधना आहे. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगते सूत्राद्वारेच. आता हे आपण विचारही नाही करू शकत की योग परंपरेमध्ये हे सुद्धा सांगितलं गेलं असेल. तर ते म्हणतात की जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो त्यावेळी आपली मानसिकता आपण कशी ठेवली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या घडीला तर खरंच खूप महत्वाचं आहे. तर ते म्हणतात मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाणाम, सुख दुःख, पुण्य अपुण्यम विषयाणाम, भावनात चित्त प्रसादनम. तर ते म्हणतात चित्त तुमचं प्रसन्न राहावं यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. चित्त म्हणजे ऍक्च्युली चित्ताचा अर्थ खूप गहिरा आहे, पण आपण इथे तो नॉर्मल अंडरस्टँडिंग साठी मन असा घेऊया. तर ते म्हणतात आपलं मन शांत राहावं, प्रसन्न राहावं म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. ठीक आहे, मैत्री सगळ्यांना माहितीये, करुणा माहितीये, मुदिता म्हणजे आनंद वाटणे आणि उपेक्षा, उपेक्षेचा अर्थ द्वेषाने एखाद्या गोष्टीपासून बाजूला होणे असा नसून काहीही भावना न दाखवता त्या गोष्टीपासून दूर राहणं असं आहे. आणि त्याच्या बरोबर बाजूला आपण घेऊयात सुख, दुःख, पुण्य आणि अपुण्य. आता सुख तर ते म्हणतात जिथे तुम्हाला सुख दिसेल तिथे मैत्री असू दे. आता सुख म्हटलं की आपल्या डोक्यात आधी काय येत असेल, तर मी असं अनुभवानुसार सांगते की सुख म्हटलं तर आधी डोक्यात येतं की ज्यांच्याकडे खूप संपत्ती आहे तो माणूस म्हणजे सुखी. तर असं नाहीये. बऱ्याच लोकांची सुख म्हणजे एखाद्या गोष्टीत त्यांनी चांगलं काम केलं आहे, चांगलं नाव मिळवलं आहे, असंही सुख असू शकतं. तर मोस्टली आपण काय करतो की असं सुख बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी जलसी निर्माण होते. हे खरं आहे की नाही हे तुम्ही स्वतःलाच विचारायचं आहे. तर पतंजली मुनी असं म्हणतात की सुख जिथे दिसेल तिथे जलसी करू नका, तर मैत्री करा. मैत्री म्हणजे त्या व्यक्तीबरोबर जाऊन मित्रता करणे असा अर्थ इकडे घ्यायचा नाहीये, तर त्या व्यक्तीविषयी चांगलं वाटणं की ही व्यक्ती काहीतरी छान करते आणि या व्यक्तीचं काहीतरी चांगलं चालू आहे आयुष्यात, याबद्दल आपण मित्रता अनुभव करणं असं आहे. त्यानंतर ते म्हणतात करुणा. आता ही करुणा कोणासाठी दाखवायची, तर दुःख, जे पीडित आहेत, जे दुःखी आहेत त्यांच्यासाठी आपण करुणा दाखवली पाहिजे. बऱ्याच वेळा सोसायटीतून बाहेर पडताना वगैरे सुद्धा काही लोक भेटतात आणि मग कधी कधी त्यांचं चालू असतं की अरे यार कशाला ते तो माणूस मला भेटला, उगाचच माझा दिवस आता वाईट जाईल वगैरे वगैरे. तर हे जे आहे की दुःख म्हणजे ज्याच्याकडे दुःख आहे, दुःखी व्यक्ती आहे, त्याच्याकडे आपण करुणा किती दाखवतो माहित नाही. हा विचार सुद्धा आपण आपलाच केला पाहिजे. जसं संत तुकारामच म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. म्हणजेच काय, तर जिथे दुःख आहे तिथे आपण करुणा दाखवणं गरजेचं आहे. नंतर ते म्हणतात की मुदिता, मुदिता म्हणजे आनंद वाटणे. आता हा आनंद कोणासाठी, तर जे पुण्याचं काम करतात. आता इथे पुण्य म्हणजे परोपकार करणे असं आहे. तर
आपल्याला मोस्टली आपण असं म्हणतो की कुणी परोपकार करत असेल, आता समजा विदाऊट मनी घेता कुणी काही काम करत असेल, तर लोकांच्या डोक्यात आधी हे येतं की अरे ह्याला काही घरदार नाहीये का आणि कशाला हा फुकटमध्ये असं काम करत बसलाय वगैरे वगैरे. तर ते म्हणतात असं नाहीये, तुम्ही अशा लोकांविषयी मुदिता दाखवा. म्हणजे काय, तर आनंदी राहा की ते काहीतरी परोपकाराचं काम करतायत. आणि नंतर येते ते म्हणजे उपेक्षा. तर ते म्हणतात उपेक्षा कोणासाठी, तर जे पुण्य म्हणजे अपुण्यासाठी दाखवले. तर अपुण्याचा अर्थ पाप असा घेऊ नका. तर अपुण्य म्हणजे काय, तर जे पुण्य करत नाहीये ते अपुण्य. इतके स्पेसिफिक आहेत ही योगसूत्र आणि पतंजली मुनींनी इतकं स्पेसिफिक सांगितलं की ते पाप हा शब्द यूज करत नाही. ते म्हणतात अपुण्य. अपुण्यासाठी काय दाखवा, तर म्हणतात उपेक्षा दाखवा. म्हणजे काय, तर त्याचा द्वेषही करू नका, त्याच्याविषयी आनंदी होऊ नका, त्यात सहभागी होऊ नका, बाजूला व्हा, त्याच्यामध्ये उपेक्षा दाखवा. तर ही सूत्र इतकी ऍप्ट आहेत, म्हणजे रोजच्या आयुष्यात आपल्या जगताना किंवा एखाद्याशी संपर्क साधताना ही जर आपण फॉलो केलं तर आपलं मन, आपलं चित्त किती प्रसन्न राहील त्याचा विचार करा. आता आपण जाऊयात आसनांकडे. समजा आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आपण आसनं कुठे शिकत असू किंवा प्राणायामाला कुठे जात असू किंवा योगासाठी आपण सो कॉल्ड योगा असं आपण म्हणतो, आता योग असं कोणी म्हणत नाही, तर यासाठी आपण जात असू तर जास्तीत जास्त फोकस कुठे असेल, तर पटापट आसनं करण्यामध्ये. कारण त्यांच्या विचारानुसार पटापट एखादी आसनं केली किंवा फास्ट केली तर त्यामुळे वेट लॉस लवकर होतं. ही संकल्पना आजकाल आहे. इथे माझे बरंच योग शिक्षक वर्ग सुद्धा बसलेला आहे, तर त्यांना हा अनुभव असेल की आपल्याकडे येणारे लोक मोस्टली त्यासाठीच येतात. तर पारंपरिक योग मध्ये असं नाहीये. ते म्हणतात स्थिर सुखम आसन. म्हणजे काय, तर आसनांमध्ये स्थिरता पाहिजे आणि सुख पाहिजे. म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखादं आसन करतो त्यावेळी ते स्थिर, जास्त वेळ मेंटेन केलं पाहिजे, स्थिरता असली पाहिजे, शरीरामध्ये कुठेही कंप नको आहे आणि सुख म्हणजे त्यामध्ये तुम्हाला प्रसन्नता ही वाटली पाहिजे. म्हणून हे स्थिर सुखम आसन. अजून म्हणताना ते असं म्हणतात की जी काही तुम्ही योग साधना करता तर ती कशी असली पाहिजे, तर सतू दीर्घकाल नैरंतर्य तत्कार सेवितो दृढभूमी. तर ते म्हणतात की दीर्घकाल करा, बराच काळ करा आणि नैरंतर्य करा म्हणजे अखंड करा. आता तुम्ही सगळे हा विचार करा की हे फक्त योग साधनेपुरती मर्यादित आहे का, तर नाही. आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट छान करायची असेल किंवा एखादं आपलं काही गोल असेल ते आपल्याला अचीव करायचं असेल, तर हे सूत्र किती ऍप्ट आहे त्यासाठी. दीर्घकाल ती साधना करा, नैरंतर्य करा, त्यात खंड पडू देऊ नका. असं जर आपण केलं तर काय होईल, दृढभूमी, त्याचा पाया भक्कम होईल. ठीक आहे. आता आपल्यामधले बरेच जण योग साधनेला जातात आणि मग आपण कसं म्हणतो 1 महिन्यामध्ये वेट लॉस होईल का, किंवा असं पण असतं हा की 1-1.5 महिन्यामध्ये एखादा लग्नाचा समारंभ आम्हाला अटेंड करायचा आहे, तोपर्यंत वेट लॉस होईल का वगैरे वगैरे. तर आता ही साधना 1 महिने किंवा 2 महिने करण्याची साधना नाहीये खरं तर. ही साधना दीर्घकाल आणि नैरंतर्य करण्यासारखी आहे. तर ही काही प्रमुख अशी सूत्र होती की जी मला असं वाटलं की ज्यामुळे तुम्हाला पारंपरिक योग कुठे फोकस करतो हे कळेल. पारंपरिक योग हा आपल्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक या सगळ्या गोष्टींवरती परिणाम करत असतो. दुसरे श्लोक मी तुम्हाला सांगते, हा हठयोग प्रदीपिका योग दर्शनातलाच किंवा योगशास्त्रातलाच एक भाग आपण म्हणतो त्यातला आहे. ते म्हणतात न वेशधारणम सिद्धे कारणम न तत्कथा प्रियेव कारणम सिद्धे सत्यमेतन्न संशय. म्हणजे काय, तर न वेशधारणम सिद्धे, योगाचा वेश धारण केला, योग करणाऱ्याचा वेश धारण केला म्हणजे योग सिद्ध होतो असं नाही. फॉर एन एक्झाम्पल, आपण असे बरेच लोक पाहिले असतील की जे व्हाईट कपडे घालून बरेच असे म्हणजे प्रवचन देतात किंवा भगवे कपडे घालून देतात, तर मग त्यांनी योग सिद्ध होईल का, तर ते म्हणतात नाही. न वेश धारणम सिद्धे, वेश घालून काही होत नाही. कारणम न च तत्कथा, म्हणजे फक्त त्याविषयी बोलल्यानेही काही होणार नाहीये. कारणम न च तत्कथा म्हणजे काय, आता मी इथे बसले आणि मी फक्त तुमच्या पुढे याबद्दल बोलत राहिले तर याने योग साध्य होणार आहे का आपला, तर नाही होणार. तर ते म्हणतात क्रियेव कारणम सिद्धे, प्रॅक्टिस करा, क्रिया प्रॅक्टिस करा, अभ्यास करा त्याचा, त्याने तो सिद्ध होणार आहे. सत्यमेतन्न संशय, आणि दिस इज द ट्रूथ बियॉन्ड ऑल द डाऊट्स. संशयांच्या पलीकडचं ट्रूथ आहे हे खरं आहे, हे सत्य आहे.
आता ही जी साधना त्यांनी करायला सांगितली आहे, क्रियेव कारणम सिद्धे, तर ही क्रिया फक्त आसनांशी निगडीत नाहीये, हे तुम्ही सगळ्यांनी समजलं पाहिजे. तर ही क्रिया 1 तास इथे योग साधना केल्यानंतर पुढचे 23 तास आपण कसं वागतोय, बोलतोय, काय विचार करतोय याची साधना आहे, त्याची क्रिया आहे, त्याची प्रॅक्टिस आहे, त्याचा अभ्यास आहे. तर ही प्रामुख्याने आपला पारंपरिक योग आहे. आता आपल्या सर्वांसाठी आपण आता प्रॅक्टिकलकडे वळूयात. 7:50 झालेले आहेत. मोजकी काही आसनं मी घेऊन आली आज तुमच्यासाठी, की ज्यामुळे आपल्याला अनुभव करता येईल. अनुभव मी यासाठी म्हणते, की आता मी तुम्हाला किती म्हटलं, की योग केल्याने खूप छान वाटेल तुम्हाला. सगळ्यांनी योग केला पाहिजे. आजपर्यंत आपण ऐकत आलोय बऱ्याच ठिकाणी, योगामुळे हे होतं, ते होतं, अमुक तमुक. पण जोवर मी अनुभव करत नाही, ती गोष्ट मी स्वतः करून पाहत नाही, तोपर्यंत मला ती कळणार नाही. स्वामी विवेकानंद असंच म्हणतात, की इतक्या साधना तुम्हाला सांगितल्यात, पण तेच करा जे तुम्हाला योग्य वाटतं, जे तुमच्या शरीराला मनाला योग्य वाटतं. तर आपण आज तेच करणार आहोत. साखर आज किती म्हटलं, की मी खाल्ली आणि मी म्हटलं अरे खूप गोड आहे, मस्त आहे, मस्त आहे. पण ती गोडवी तुम्हाला कळणारच नाही जोवर तुम्ही खाणार नाही. त्यामुळे हा प्रॅक्टिकल सेशन आजचा आपण ठेवलाय. काही मोजकी आसनं आहेत की आपण सगळ्यांना अनुभव करून पाहायची आहेत पारंपरिक योग पद्धतीने. आणि ही आसनं करताना अतिशय शांत मनस्थिती ठेवावी. शरीर शांत ठेवावं, आजूबाजूला जास्त गोंधळ नसावा अशी अपेक्षा आहे. यामध्ये जर कोणी असे लोक असतील की ज्यांची रिसेंट सर्जरी झाली आहे, ओके, एनी रिसेंट सर्जरी, एनी काइंड ऑफ सर्जरी, तर त्यांनी हा योग अभ्यास अवॉइड करावा. ज्यांना म्हणजे जे प्रेग्नेन्सी असेल कोणाची, तर त्यांनी हा अवॉइड करावा सध्या. कारण हा प्रॉपर काय म्हणतात त्याला सल्ल्याने केला पाहिजे. आणि इथे खूप लोक आहेत आज आपल्याकडे, तर प्रत्येकाकडे लक्ष देणं किती शक्य होईल मला माहित नाही. आणि बऱ्याच जणांचे व्हिडिओ ऑफ असल्यामुळे तेही मला करता येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला कुठेही डिस्कम्फर्ट वाटला तर ती साधना तुम्ही तिथेच थांबवा आणि बसून फक्त पहा की ऐका. ठीक आहे, तर आपण आता साधनेला सुरू करूया. आता इथे लगेच कोणाला काही क्वेश्चन साधनेविषयी असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये फक्त तो टाका, म्हणजे मला कळेल किंवा आम्हाला कळेल आणि त्यानुसार मग ती आम्हाला पुढे सुरू करता येईल. ही पूर्ण साधना करत असताना तुमचा श्वास समान असावा. समान म्हणजे काय, तर तो नेहमी सारखा तसाच असावा अशी अपेक्षा आहे. असं कुठे वाटलं की खूप ब्रीदिंग फास्ट झाली, थोडीफार ठीक आहे, पण खूप फास्ट झाली तर थांबवा. ह्या साधनामध्ये आज आपण काही आसनं आहेत की झोपून करणार आहोत, काही बसून आणि काही उभी राहून. ठीक आहे, तर जी लाईन डाऊन मध्ये आसनं आहेत ती मी तुम्हाला आधी दाखवणार आणि मग तुम्ही करा. आणि बाकीची जी आसनं आहेत, जी बसून करायची आहेत किंवा उभी राहून करायची आहेत, ती आपण एकत्र करूया. म्हणजे तुम्ही आणि मी एकत्र करू. तर सगळ्यांनी आधी अलर्ट स्थितीमध्ये बसावं, म्हणजे अजिबात शोल्डर ड्रॉप किंवा असं नको. तर सजग बसावं आणि आपण सुरू करूया. आपलं जे पहिलंच आसन आहे ते आहे अर्ध हलासन. बेसिक आसनं घेतली आहेत जी सगळ्यांना जमतील आणि त्यामध्ये बरंच मॉडिफिकेशन पण आहे की नाहीच एखाद्याला जमलं तर काय करावं. आता अर्ध हलासनच्या स्थितीमध्ये सुद्धा म्हणजे जितकी आसनं, आता प्रत्येक आसनाचं इथे कॉन्ट्रा इंडिकेशन आणि बेनिफिट सांगणं अपेक्षित नाहीये कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. तर आपण काय करूयात की ज्यांना आता पोटाच्या रिलेटेड काही मोठे मेजर इश्यूज असतील, म्हणजे रिसेंट ऑपरेशन असेल, अल्सर असेल, अपेंडिसायटिस असेल किंवा हर्निया असेल, तर त्यांनी ही आसनं करू नये जी पोटावर झोपून आणि बॅकवर झोपून आहेत. तर आपण सुरू करूया अर्ध हलासनाची स्थिती. माझा मॅट प्रत्येकाला दिसतोय किंवा मी जे काही कृती करते ही प्रत्येकाला दिसते असं मी अपेक्षा करते आणि आपण सुरू करूया. आता बॅकवर झोपण्याची जी आसनं, झोपून करण्याची जी आसनं आहेत त्यामध्ये आपण एक मेजर मिस्टेक सगळे करतो. मी छोट्या छोट्या ट्रिक पण तुम्हाला सांगते की आपण काय करतो मोस्टली की आता पाठीवर झोपायचं नॉर्मली, पण म्हणजे रात्री किंवा दुपारी झोपताना आपण काय करतो तर अशी अशी झोपण्याची प्रत्येकाला सवय असते, डायरेक्ट बॅकवर नाही. तर असं केल्यामुळे जर कोणाला बॅक इश्यूज नसतील तर ते उद्भवतील आणि जर कोणाला असतील तर ते जास्त तीव्र होतील. त्यामुळे जेव्हा कधी आपण मॅटवर येतो तर त्यावेळी नेहमी आपल्या उजव्या किंवा डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. ठीक आहे, आपल्या दोन्ही हातांचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि मग बॅकवर यायचं. ओके, आता आपण अर्ध हलासन करणार आहोत. हे करण्यासाठी काय करायचंय तर दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये ठेवले आणि एकत्र ठेवले. दोन्ही शोल्डर सुद्धा मॅटकडे आहेत
हळूच तुमचं सगळं लक्ष नाभीवर केंद्रित करायचंय, लेवलवर केंद्रित करायचंय आणि हळूहळू दोन्ही पाय हळूहळू वर घेऊन यायचे. तुमचे गुडघे इथे सरळ असणं अपेक्षित आहे, टोज एकत्र असणं अपेक्षित आहे, शोल्डर खाली असणं अपेक्षित आहे आणि हात बाजूला. बरं, आता ही स्थिती जर तुम्हाला व्यवस्थित असेल तर टोज थोडेसे तुमच्याकडे किंवा समांतर असले तरी चालते आणि इथे डोळे बंद करून श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यांना ही स्थिती आणि बाहेर येण्यासाठी हळूहळू खाली यायचं, ज्यांना ही स्थिती शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं, तर फक्त एकच पाय तुम्ही वर केला तरीही चालेल. ज्यांना हेही शक्य नसेल त्यांनी हा पाय इथूनच 30 डिग्रीला वर घेतला तरीही चालेल. ठीक आहे, तर हे अर्ध हलासन आहे. हे आपण सध्या सगळे करूयात. तुमचे जे श्वास आहे ते मी माझ्या काउंटिंग नुसार मोजते आणि अर्ध हलासनाच्या अभ्यासामुळे मोस्टली जे काही इश्यूज तुमच्या पोटाच्या रिलेटेड असतील, म्हणजे कोणाला इंडायजेशन होत असेल, जास्त इश्यूज असतील किंवा बऱ्याच जणांना जेवल्यावर पोट ब्लोट होणं अशी काही इश्यूज असतात, ते सगळे यामुळे सॉल्व्ह होतात. स्पेशली ॲब्डॉमिनल रिलेटेड ऑर्गन्स जे काही आहे त्यांची हेल्थ वाढवण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे. आपण हे सगळे करून पाहूयात आधी, मग पाहूया. ठीक आहे, तर सगळ्यांनी एका बाजूला टर्न व्हायचंय हळूच आणि जे काही तुम्ही आसन ठेवलं असेल सतरंजी किंवा मॅट त्यावर यायचं. ओके, आता दोन्ही पाय एकत्र घ्या, दोन्ही हात तुमच्या शरीराच्या बाजूला ठेवा. शांत मनस्थिती, शरीर शांत आणि स्थिर. आपण दोन्ही पायांचा सराव आता करतोय, जमणार नाही त्यांना जे मॉडिफिकेशन सांगितले ते तुम्ही फॉलो करा. सावकाश हळूच नाभीवर लक्ष केंद्रित करत दोन्ही पाय 90 डिग्रीला वर उचलायचे आहे. हे वर उचलल्यानंतर गुडघे सरळ असतील आणि डोळे बंद असतील, संपूर्ण लक्ष श्वासावर. पारंपरिक योग पद्धतीमध्ये श्वासाला प्रचंड महत्व आहे. हा श्वास मोजायचा आहे. श्वास आत घेतला आणि श्वास बाहेर सोडला की आपण एक काउंट करतो. ठीक आहे, तर मी काउंट करते तुमच्या सर्वांसाठी. 1 2 3 4 आणि 5. आता हळूच डोळे उघडा आणि ज्या शांत मनस्थितीमध्ये आपण पाय वर घेतले होते तेवढ्याच शांत मनस्थितीमध्ये ते खाली घेऊन जायचे आहेत. पाय जमिनीवर आपटायचे नाहीयेत, कारण त्यांचं वजन आपल्याला नाही सहन होत आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते खाली खेचले जातात. पण तेवढंच जर तुम्ही कंट्रोल करून ते पाय खाली नेले तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कोर मसल्सवर, रेक्टाईल मसल्सवर जास्त होणार आहे. शांत मनस्थिती, रिलॅक्सेशन. जेव्हा जेव्हा या स्थितीमध्ये रिलॅक्सेशन असतं तेव्हा दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून हात रिलॅक्स ठेवून शांत व्हायचं आहे. ओके, आता हळूच एका बाजूला टर्न व्हा आणि बसा. आता आपण काय करू, पोटावर झोपण्याची जी आसनं आहेत, हे एक आसन आपण आता केलंय. पोटावर झोपण्याची मी 2 आसनं आहेत, ती मी तुम्हाला दोन्ही दाखवते आणि मग तुम्ही सूचनांनुसार ती करा. म्हणजे सारखं झोपून परत तुम्हाला उठण्याची तसदी नको म्हणून. आता सेम जसं आपण मगाशी बॅकवर आलो तसंच आता आपल्याला पोटावर यायचं. पोटावर आल्यावर माझा आवाज किती तुमच्यापर्यंत पोहोचतोय जस्ट लेट अस नो. ही आपली पोटावर झोपण्याची स्थिती आहे. तर आपण असं म्हणू की ही रिलॅक्सेशन स्थिती आहे. आता आपण स्टार्टिंग स्टेजला येणार आहोत. तर आपण काय करायचंय, दोन्ही पाय आधी एकत्र घ्यायचे, कपाळ माथा जमिनीवर आणि उजवा हात डाव्या हाताने आपल्या कमरेवर पकडायचा आहे. उजवा हात डाव्या हाताने कमरेवर पकडायचा आहे. त्यानंतर
दोन्ही शोल्डर आणि एल्बो मागे घ्यायचे आणि सावकाश अपर बॉडीला वर घेऊन यायचा. इथे आपण श्वास मोजणार आहोत डोळे बंद करून आणि मग सावकाश आपण खाली येणार आहोत. हात रिकामे आणि रिलॅक्स. आता हे मी उजव्या हाताने दाखवलंय. असंच आपल्याला उजवा हात पकडून आणि डावा हात पकडून हे करायचं आहे. या आसनाला आपण पूर्व भुजंगासन असं म्हणतो. दुसरं जे आसन आहे त्याचं नाव आहे शलभासन. शलभासन मध्ये सुद्धा पोटावर येऊन फोरहेड म्हणजे तो माथा आपला मॅटवर ठेवायचा आहे आणि तुमच्या दोन्ही हातांचा सपोर्ट आपल्या थाईज मध्ये ठेवायचा आहे, थाईजच्या अंडर. आणि हळू नंतर स्किन मॅटवर ठेवायची आहे आणि दोन्ही पाय एकत्र वर उचलले जाणार आहेत आणि मग तिथे थांबून हळू तुम्हाला खाली यायचं आहे. ही आहे शलभासनची स्थिती. आणि त्यानंतरचं पण आसन मी दाखवून देते म्हणजे सूचना दिल्यावर तुम्हाला ते करता येईल. नंतरचं जे आसन आहे त्याचं नाव आहे नौकासन. नौकासनामध्ये आपण काय करायचं आहे, आयडियली नौकासन दोन्ही हात वर करून केलं जातं, पण इथे आपण दोन्ही हात आपल्या शोल्डर लाईनला समांतर ठेवून आपण हे करणार आहोत. समांतर ठेवायचे आणि त्यानंतर दोन्ही हात अपर बॉडी आणि दोन्ही पाय हे आपण एकत्र वर उचलायचं आहे. ठीक आहे, तर चीन ठेवली आणि मग अप्पर बॉडी हात आणि पाय दोन्ही एकत्र येणार आहे. गुडघे यामध्ये सरळ असतील, दोन्ही हात आउटर साइडला स्ट्रेच करायचे आहे, समोर पाहायचं आहे आणि डोळे बंद करायचे. हे मेंटेन करून झाल्यावर हळूच आपल्याला खाली यायचं आहे आणि रिलॅक्स. तर आता ही पोटावरची आपण 3 आसनं पाहिली, ही आपण आधी करूयात. तुम्ही सूचना फक्त फॉलो करा, तुम्हाला करता येईल. मॅम मी फक्त एक प्रश्न आला होता, मला वाटतं तो महत्त्वाचा आसन करण्याच्या आधी. तर एक प्रश्न व्हॉट्सअपवर विचारला गेला होता की ही जी आसनं आहेत ती प्रेग्नेन्सीमध्ये आपण करू शकतो का, एकाने विचारला होता. नाही नाही, मी आता सुरू करण्याआधीच हे म्हणाले पण की प्रेग्नेन्सी असेल तर ही आता करू नका. ऍक्च्युली प्रेग्नेन्सी असेल तेव्हा पोटावरची आसनं तशी करायची नाहीये. प्रेग्नेन्सीचा एक वेगळा कोर्स आहे प्रीनेटल पोस्टनेटलचा, तर आणि ते एक एक करू नका. एक व्यक्ती एक टीचर, एक व्यक्ती एक टीचर असाच तो केला जातो, त्यामुळे नाही. चला तर आपण पोटावर येऊयात आता सगळे आणि फक्त सूचना तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. ठीक आहे, आता आपण दोन्ही पाय एकत्र करूयात आधी. त्यानंतर तुमचं कपाळ माथा मॅटवर ठेवा, सतरंजीवर ठेवा आणि दोन्ही हात तुमच्या शरीराच्या बाजूला असू दे. श्वास अत्यंत नॉर्मल ठेवा. या आसनांचा प्रामुख्याने प्रभाव तुमच्या पोटावर येणार आहे आणि लोअर बॅकवर येणार आहे. तर स्पाइनची हेल्थ सुदृढ ठेवण्यासाठी आणि पोटाचे विकार घालवण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. पण सुरू करूयात. आता पहिलं जे आसन आहे ते आहे पूर्व भुजंगासन. आयडियली हे भुजंगासन असतं, पण पूर्व यासाठी की आपण बेसिक करतो आहोत. तुमचं उजवा मनगट डाव्या हाताने लोअर बॅकवर पकडायचा आहे. उजवा मनगट डाव्या हाताने लोअर बॅकवर पकडायचा आहे. आता ज्यांना मनगट पकडता येत नसेल त्यांनी बोट पकडली तरीही चालेल. त्यानंतर तुमचे दोन्ही शोल्डर आणि एल्बो मागे खेचायचे आहेत. ठीक आहे, आणि पाय तसेच जमिनीवर राहतील, पाय वर येणार नाहीत आणि हळूच तुमची अप्पर बॉडी वर घ्यायची आहे. नाभीपासून वरचा हिस्सा जितका वर येईल ते पाहायचंय, पण हे तुमच्या क्षमतेच्या बाहेर करायचं नाहीये, कारण हा पारंपरिक योग आहे. इकडे श्वास नॉर्मल राहायला पाहिजे. श्वास अत्यंत नॉर्मल, डोळे बंद. मी मोजते श्वास. 1 2 3 4 5. हळूच तुमचे एल्बो, शोल्डर आणि डोकं हे खाली घेऊन यायचं आहे. हात रिलॅक्स होतील. तुमचं डोकं कोणत्याही एका बाजूला, उजव्या किंवा डाव्या बाजूला टर्न करायचं आणि थोडा वेळ रिलॅक्स व्हा. आता कदाचित असं जाणवेल की श्वास थोडासा फास्ट झाला आहे.
तर हे रिलॅक्सेशन मध्ये तो नॉर्मल करून घ्यायचा आहे. आता सेम आसन आपण डाव्या हाताचं मनगट पकडून करणार आहोत. तर पुन्हा तुमचं फोरहेड जमिनीवर ठेवायचं आहे किंवा मॅटवर. डावं मनगट लोअर बॅकवर उजव्या हाताने पकडून घ्या. दोन्ही शोल्डर, खांदे आणि एल्बो मागे स्ट्रेच करायचे आहेत सो दॅट तुमची चेस्ट ओपन होईल आणि हळूच अप्पर बॉडी वर घेऊन या. दोन्ही पाय एकत्र राहतील. आता अप्पर बॉडी वर आलेली आहे, दोन्ही शोल्डर पण मागे आहेत, चेस्ट एक्सपांड झाली आहे. चेस्ट एक्सपांड झाल्यामुळे लंग कॅपॅसिटी वाढते कारण आपण जास्तीत जास्त श्वास, व्यवस्थित श्वास आत घेऊ शकतो. इथे मेंटेन करायचंय. 1 2 3 4 5. सावकाश खाली या. अत्यंत सावकाश आरामदायक स्थितीमध्ये रिलॅक्स होऊन जा. डोकं आता डाव्या साईडला, जर आधी उजव्या बाजूला असेल तर आता डाव्या बाजूला करा, म्हणजे नेकला दोन्ही बाजूने अपेक्षित अशी प्रॅक्टिस मिळेल. आणि त्यानंतर हात रिलॅक्स, पाय रिलॅक्स, डोळे बंद, श्वास अत्यंत नॉर्मल. आता आपण मॉडिफाईड नौकासन आहे हे थोडंसं यामध्ये जाऊयात. आता ह्या नौकासनाच्या स्थितीमध्ये काय होणार आहे तर तुमचा पूर्ण शरीराचा जो भार आहे हा तुमच्या नेवलवर म्हणजे नाभीवर येणार आहे. ओके, तर अपेक्षित आहे की तुम्ही श्वास कुठेही रोखू नका, कारण जर तो तुम्ही थांबवला तर क्रॅम्प्स येण्याची शक्यता जास्त आहे तुमच्या थाईज मध्ये किंवा काफ मध्ये. आपण सुरू करूयात. आधी फोरहेड पुन्हा जमिनीवर ठेवा, दोन्ही पाय एकत्र, हात शरीराच्या बाजूला. आता हळूच दोन्ही हात शोल्डर लाईनला ठेवायचे, टी शेप मध्ये आपण म्हणतो याला, असे सरळ. ओके, शोल्डर लाईन मध्ये हे हात सरळ ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर तुमची हनुवटी जमिनीवर ठेवायची आहे. आता थोडस अटेन्शन आपल्या लोअर बॅकवर द्यायचंय आणि या स्थितीमध्ये तुमची अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी दोन्हीही एकत्र वर येणार आहे. समोर पहा. नेक मध्ये जर फार दुखत असेल आता तर थोडीशी नेक डाऊन केली तरीही चालेल. मेंटेन. 1 2 3 4 5. एक्सलेंट. हळूच खाली या. हात सुद्धा जमिनीवर. आता पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा, हातामध्ये अंतर ठेवा आणि रिलॅक्स व्हा. आता हळूच एका बाजूला टर्न होऊन तुम्ही बसू शकता. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की पोटावरची आसनं केल्यानंतर डोकं दुखतं. हे एक जनरल सगळ्यांचं मत असतं की पोटावरची आसनं केली की आमचं डोकं दुखतं. तर हे जे डोकं दुखतं ह्याच्या मागचं कारण इतकंच आहे की जे काही पित्त अक्युम्युलेशन आहे आपल्या बॉडीमध्ये ते पोटावरची आसनं केल्यामुळे जास्त ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने येतं आणि त्यामुळे डोकं आपलं दुखतं. तर तुम्ही आता थोडं रिलॅक्स झालात आणि जर असे बसलात थोडा वेळ तर ते ऑटोमॅटिकली स्टेबल होतं. आता आपल्या ह्या योग साधनेमध्ये हे कफ, वात, पित्त ह्यांच्या शुद्धीसाठी सुद्धा किंवा हे जे काही त्रिदोष आहेत यांना सम ठेवण्यासाठी पण काही प्रॅक्टिसेस आहेत ज्यांना आपण शुद्धी क्रिया असं म्हणतो. तर ह्या क्रिया सुद्धा साधनेआधी करणं अपेक्षित आहे, म्हणजे चांगली साधना ज्यांना करायची असेल तर त्यामध्ये आपले जे काही पित्त असतं त्यासाठी वमन क्रिया वगैरे सांगितली आहे. तर ती केल्यानंतर पित्ताचा हा जो काही दोष आहे हा बऱ्यापैकी शांत होऊ शकतो. आता आपण काही आसनं आहेत ती बैठ्या स्थितीमध्ये करूयात.
याच्यामध्ये आता पहिलं आसन आपण करूयात. त्या आसनाचं नाव आहे पश्चिमोत्तानासन. तर आता जी आपण पोटावरची आसनं केली याच्यामध्ये आपण बॅकवर्ड बेंड जास्त केला, म्हणजे पाठ अशी झाली की वरच्या दिशेने. तर आता आपल्याला जे आसन करायचं आहे त्यामध्ये पश्चिमोत्तानासन. पश्चिम संस्कृत मध्ये आपण पश्चिम म्हणजे मागचा भाग, उत्तान तानासन म्हणजे काय, तर त्याला ताण मिळणार आहे म्हणून हे आसन आपण करत आहोत. सेम जसं मागे कॉन्ट्रा इंडिकेशन सांगितले की कुणीही करायचं नाहीये, त्यांनी सगळ्यांनी हे फॉलो करा आणि आपण आता हे करूया. दोन्ही पाय हे तुम्ही माझ्यासोबत करू शकता, त्यामुळे आपला वेळ वाया जाणार नाही आणि आपण जास्तीत जास्त साधना किंवा आसन आपण इकडे करू शकतो. दोन्ही पाय सरळ ठेवलेले आहेत, सरळ दिशेमध्ये आहेत. पायाची जी बोट आहेत म्हणजे जे पूर्ण टोज आहे ते कुठे खाली पडू द्यायचे नाहीये, सरळ ठेवायचे. गुडघे जमिनीला प्रेस करून व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि पाठ सरळ आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला. ही पण एक आसन आहे, हे सुद्धा एक स्थिती आहे. तीही बऱ्याच जणांना कठीण वाटते कारण पाठ इथे सरळ राहू शकत नाही. पण जसं मी सांगितलं की तुमची साधना दीर्घकालाने नैरंतर्य केली तर तुम्ही हे सगळं व्यवस्थित करू शकाल. आता दोन्ही हात तुमच्या थाईजवर ठेवायचे आहेत, मांड्यांवर ठेवायचे आहेत. दोन्ही शोल्डर आणि एल्बो मागे घ्यायचे आहेत. आणि शोल्डर आणि एल्बो मागे घेतल्यामुळे चेस्ट ऑटोमॅटिकली एक्सपांड होते आणि लंग्स कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही जे श्वास घेताय किंवा सोडताय हे वाढतंय. ओके, आता हे मागे घेतलेलं आहे, चीन जमिनीला समांतर आहे, अजिबात खाली किंवा वर नाही. आता हळूच तुमचा जो लोअर बॅक आहे, ओके, लोअर बॅक आहे त्याला पहिल्यांदा आधी थोडंसं पुढे पुश करा. तर लोअर बॅक पुश केल्यामुळे तुम्हाला इथेच जाणवेल की पायावरचा स्ट्रेच वाढलाय, इकडेच वाढलाय. आता हळूच दोन्ही हात आधी सरळ रेषेमध्ये पुढे घेऊन जा आणि चीन वरच राहणार आहे, माझी हनुवटी अजूनही वरच आहे. जर शक्य असेल तर टोच पकडा. ओके, आता जर कुणी नवीन साधना करत असेल तर त्यांना शक्य नसणार आहे, पण असेल तर हे पकडा, नसेल तर इकडेच ठेवलं तरी चालेल मागे. आणि हे केल्यानंतर हळूच तुमचं पोट आणि तुमचे थाईज एक होतील आणि मग हळूच तुमचं डोकं गुडघ्यांकडे घेऊन जायचं. जेव्हा तुम्ही डोकं गुडघ्याकडे घेऊन जाल तर तुमच्या काफ मध्ये आर्मस्ट्रिंग्स मध्ये आता खूप स्ट्रेच आलेला आहे, तिकडे मेंटेन करा. सावकाश श्वास घ्या. हा स्ट्रेच असह्य होईल इतपत नकोय, पण तो प्लेजरेबल असेल, सुख देणारा असेल पर्यंत पहा. मी श्वास मोजते, तिथेच थांबायचं आहे. 1 2 3 4 5. आता हळूच आधी डोकं वर घ्या, दोन्ही हात पायावर ठेवा आणि फक्त पाठ स्ट्रेच करत करत आणि सरळ घेत वर यायचं आहे. हे पाठ कुठेही बेंड करत वर येऊ. हे झालं आपलं पश्चिमोत्तानासन. आपली जी स्पाइन आहे यामध्ये एकूण 33 वर्टिब्रे आहेत, ठीक आहे. आणि या 33 वर्टिब्रे मध्ये काही डिस्क आहेत, है ना, काही गाद्या आहेत असं म्हणूया. तर आपण काय करतो, जेव्हा स्ट्रेच करतो तेव्हा हे वर्टिब्रे व्यवस्थित स्ट्रेच होतात आणि म्हणून आपल्याला सावकाश बाहेर यायचंय, कारण जर आपण पटकन बाहेर आलो तर तो जो स्ट्रेच मिळाला तो लगेच असा बंद होईल आणि दुखापती होण्याचे चान्सेस वाढतील. म्हणून आपण जेव्हा हळूहळू वर येतो तेव्हा आपण त्यांना काय म्हणतात, वेळ देतो की ते व्यवस्थित आणि हळूहळू आपापल्या जागेवर यावे. सो स्ट्रेच केल्यामुळे त्यांची क्षमता व्यवस्थित वाढणार आहे. जेव्हाही तुमच्या स्पाइनला स्ट्रेच मिळतो त्यावेळेला स्पाइनशी रिलेटेड जितके नर्व्स आहेत, जे आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सकडे वगैरे गेलेले आहेत, ते सगळे नर्व्स स्टिम्युलेट होतात आणि त्या ऑर्गन्सची हेल्थ वाढते. आता जे दुसरं आसन आहे ते आपण करूया, ज्याचं नाव आहे उष्ट्रासन. उष्ट्रासनामध्ये आपण काय करणार आहोत, तर बॅकवर्ड बेंड घेणार आहोत. आता हा फॉरवर्ड बेंड झाला, आता आपण बॅकवर्ड बेंड द्यायचा. त्या बॅकवर्ड बेंड मध्ये आपण काय करूया, आपल्या सगळ्यांना आधी गुडघ्यावर उभं राहायचं. मी बसले म्हटलेलं नाहीये, उभं राहायचं. तर हे गुडघ्यावर उभं राहणं. आता बऱ्याच जणांना असं होईल की गुडघ्यावर असं उभं राहिलं की गुडघे दुखते, तर त्यांनी काय करायचंय, हा तुम्ही पाहू शकता की माझ्या मॅटवर एक टॉवेल आहे. टॉवेल यासाठी आपण घालतो मोस्टली. जर असं काही वाटलं तर असे काही नॅपकिन किंवा टॉवेल घ्यायचे, ते फोल्ड करायचे व्यवस्थित आणि ते आपल्या गुडघ्याच्या खाली ठेवून द्यायचे आणि सरळ स्थिती. ठीक आहे. आता हे उष्ट्रासन आपण थोड्या सोप्या पद्धतीने करणार आहोत, म्हणून दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडं अंतर ठेवलं तरी चालेल
आणि तुमचे जे हे टोज आहेत हे बाहेर ठेवू नका, ते आतच ठेवा. ओके, तर त्याचा तुम्हाला सपोर्ट मिळेल व्यवस्थित. आणि मग हळू दोन्ही हात लोअर बॅकवर ठेवायचे असे, दोन्ही शोल्डर आणि एल्बो मागे घ्यायचे, शोल्डर आणि एल्बो मागे घ्यायचे. आता ज्यांना शक्य असेल तेच खाली जाणार आहे, ज्यांना शक्य नसेल त्यांनी इथेच थांबून ही साधनं करायची आहे. तर हळूच मागे बॅकवर्ड बेंड द्यायचा आहे आणि त्यानंतर एक एक हात तुमच्या टाचांवर ठेवून द्यायचा आहे आणि हळूच वरच्या दिशेने पाहायचं. जेव्हा आपण टाचांवर हात ठेवतो त्यावेळी तुमची चेस्ट बऱ्यापैकी एक्सपांड झालेली असेल, तुमची छाती ही आकाशाच्या दिशेने असेल आणि इमॅजिन करा की किती मस्त स्ट्रेच मिळत असेल आपल्या लंग्सला. आणि जे काही तिकडे रिप्स आहेत आपले त्यांनाही मेंटेन करूया. 1, तुमचे जे हिप्स आहेत ते खाली आणू नका, वरच्या दिशेने पुश करायचे आहेत. 2, 3, 4 आणि 5. हळूच मान आधी सांभाळायची आहे स्वतःची, व्यवस्थित वर घेऊन यायचं आहे. हात रिलॅक्स आणि तुम्ही आता या स्थितीमध्ये असाल, बरोबर. आता आपण काय करूया, या स्थितीमधून आपण पुढच्या स्थितीकडे वळूया, श्वास नॉर्मल असेल तर. आता आपण आधी वज्रासनामध्ये जाऊया. तर वज्रासन करण्यासाठी काय करायचं आहे, तर हे जे तुमचे टोज आहेत हे तुम्ही आउट कराल. ओके, तुमच्या दोन्ही टाचांमध्ये अंतर असेल आणि तिकडे आपल्याला बसायचं आहे. आता बऱ्याच जणांना हे इश्यू आहे की वज्रासन आम्हाला करायचंय पण आमचे अँकल खूप दुखतात आणि बसू शकत नाही. त्यांनी सेम टॉवेल फोल्ड करायचा, जास्त अशी गादी बनवायची व्यवस्थित आणि ही तुमच्या अँकलच्या खाली ठेवायची. तर या अँकलच्या खाली ठेवल्यामुळे इकडे थोडासा जे स्ट्रेच येतोय, प्रेशर येतं ते कमी होऊन जाईल. आणि वज्रासन एकमेव आसन असं आहे की जे आपण जेवल्यानंतर करू शकतो. इनफॅक्ट जेवल्यानंतर हे आसन केलंच पाहिजे, यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टम स्ट्रॉंग होते, व्यवस्थित होते आणि त्यामुळे जे खाल्लेलं अन्न आहे ते पचतं. कारण एवढंच आहे की आपण पायावर बसल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन फक्त याच रिजन मध्ये व्यवस्थित होत राहतं आणि त्यामुळे अन्न पचायला मदत होते. त्या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ बसूया. अत्यंत महत्वाचं असं हे आसन आहे वज्रासन. दोन्ही शोल्डर मागे घ्या, डोळे बंद ठेवा. शक्य नसेल कोणाला हे आसन तर तुम्ही खाली व्यवस्थित मांडी घालून बसतात तरीही चालेल. श्वास मोजते पुन्हा. 1, 2, 3, 4 आणि 5. आता हळूच आपण यातून बाहेर येऊया. तर एक एक पाय घेतला तरी चालेल किंवा वज्रासनाच्या स्थितीतच दोन्ही हात असे पुढे ठेवा आणि दोन्ही पाय क्रॉस करा किंवा दोन्ही पाय एका बाजूला घ्या आणि मग हळूच खाली बसा. दोन्ही पाय रिलॅक्स. ठीक आहे, दोन्ही पायांमध्ये सावकाश रिलॅक्स. आता तुम्ही रिलॅक्सेशन अनुभवा, तोपर्यंत मी पुढच्या आसनाची इन्स्ट्रक्शन देते. पुढचं जे आसन आहे त्याचं नाव आहे योग मुद्रा. आता ह्या मुद्रा म्हणजे काय, तर मुद्रा म्हणजे सिम्बलायझेशन ऑफ समथिंग, कशाचं तरी सिम्बल. एक्झाम्पल देते मी तुम्हाला की आपल्या या योग साधनेमध्ये एक तडागी मुद्रा म्हणून पण एक मुद्रा आहे. तर ते तडागी मुद्रा त्याला का म्हणतात, कारण तड म्हणजे तळ जसं असतं त्याप्रमाणे आपल्या पोटाची स्थिती होते म्हणून आपल्याला तडागी मुद्रा म्हणतो आणि त्याचं सिम्बल यांनी घेतले. तसं ह्याला आपण म्हणतो योग मुद्रा. का, तर हठयोग साधनेमध्ये असं त्यांनी सांगितलंय की ही योग मुद्रा केल्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते, असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. तर बेसिक एम जो आहे हठयोगाचा कुंडलिनी अवेकनिंग आहे. पण आपल्या साधनेसाठी आपण काय करूया, तर आमच्या पोटाची हेल्थ किंवा लोअर ऍब्डोमनची हेल्थ किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची हेल्थ छान राहण्यासाठी आसन करूया. इथे बराच महिला वर्ग आहे असं मला वाटतंय आणि बऱ्याचशा महिला वर्गाला मासिक पाळीनिमित्त जे काही तक्रारी आहेत त्या या आसनामुळे बऱ्यापैकी दूर होतात. तर हे आसन निरंतरी आणि दीर्घकाळ केलं तर आपण करूयात. आता या आसनासाठी आपल्या सगळ्यांना जी स्थिती लागणार आहे ती आहे पद्मासन. तर आपण एक आसन करतानाचे बरेच आसना शिकतो आहोत. पद्मासन ज्यांना शक्य नसेल, तिथेच मी आत्ताच सांगते, त्यांनी काय करायचंय, सरळ पाय असे क्रॉस करायचे आणि हे आसन करायचंय किंवा वज्रासन जसं आपण आधी केलं होतं त्यात बसून केलं तरी पण
चालेल. ही जी आपण करतो ही पद्मासनस्थ योग मुद्रा असं आपण म्हणूया. आता पद्मासनात जाण्यासाठी काय करूया, उजवा पाय गुडघ्यामध्ये बेंड करायचा आहे, तो डाव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा आहे. उजव्या हाताने टाच आणि डाव्या हाताने टो असं पकडून ही अँकल आहे हा चांगला ट्विस्ट करायचा आहे, म्हणजे त्याची ही फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे आणि तो दुसऱ्या पायाच्या वर ठेवून द्या. करेक्ट. आता जो डावा पाय आहे तो पण फोल्ड करूया, त्यालाही टाच आणि टो पकडून ट्विस्ट करून वर ठेवूया. सो दिस इज आवर पद्मासन. डन. ताई ज्यांना शक्य नसेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित मांडी घालायची किंवा वज्रासनात केलं तरी चालेल. आता आपण काय करणार आहोत, तर आपल्या हाताची मुठ्ठी बनवायची. कसं मूठ बनवायची, तुमचे जे थम्स आहेत अंगठे आहेत ते आत घ्या आणि वरची जी 4 बोट आहेत ती बाहेर हो आणि व्यवस्थित याची मूठ बनवा. आता ही जी मूठ आहे त्यानंतर हे जे आपले बोन्स आहेत बोटाचे, हे बोन्स तुमच्या लोअर ऍबडॉमन मध्ये ठेवून द्यायचे. तर या दोन्ही मूठ आपण लोअर ऍबडॉमन मध्ये ठेवून दिलेले आहेत व्यवस्थित. ठीक आहे. आता चीन पॅरलल टू द मॅट, म्हणजे चीन अजिबात ड्रॉप करायची नाहीये. दोन्ही शोल्डर दोन्ही एल्बो व्यवस्थित मागे खेचून घ्यायचे, आधी ते ड्रॉप करायचे नाहीयेत. आणि मग हळूहळू पाठीला स्ट्रेच करत करत व्यवस्थित स्ट्रेच करत करत आपल्याला यायचं आहे खाली जमिनीकडे, जितकं शक्य असेल तितकं. आणि एकदा का तुम्ही खाली आलात की तुमचे शोल्डर आणि एल्बो थोडेसे रिलॅक्स करा, पण हात तिथेच राहणार आहे. ठीक आहे. सो जस्ट मेंटेन. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी जे मांडी घालून करतायत त्यांनी सुद्धा सेम असंच करायचं आहे. वज्रासनात करतायत त्यांनी सुद्धा सेम. फक्त जे वज्रासनात करतायत त्यांनी त्यांचे बटक्स त्यांचे हिप्स त्यांच्या टाचेपासून दूर होणार नाहीत याची काळजी घ्यायची. आता हे मेंटेन करा. मी काउंट करते तुमच्यासाठी. 1 2. तुमच्या मूठ जी बनवली आहे त्याचा जो प्रेशर आहे तुमच्या लोअर ऍबडॉमनला मिळतोय तो किती सुंदर आहे तो फील करा. 3. आणि त्याचबरोबर श्वासही. 4 आणि 5. आधी डोकं वर उचला, हळू शोल्डर एल्बो पण मागे घ्या आणि हळूच पाठ सरळ करा. ठीक आहे. आता हात आधी ओपन करा व्यवस्थित आणि मग हळूहळू पद्मासनामधून बाहेर या किंवा वज्रासनामधून बाहेर या आणि रिलॅक्स स्थितीमध्ये बसा. आता जे नेक्स्ट आसन आहे, तुम्ही रिलॅक्स व्हा तोवर मी त्याची माहिती सांगते, म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. त्याचं नाव आहे वक्रासन. वक्र म्हटलं की आपल्याला माहिती वक्रतुंड म्हणतो आपण, वक्रासन म्हणतोय. तर आता ह्याच्यामध्ये ट्विस्टिंग आहे काहीतरी. आपण जसं आपण कपडे पिळताना किती छान कपडे असा ट्विस्ट देतो आणि मग पाणी टपकतं, त्याचप्रमाणे वक्रासनाची महती आहे की वक्रासन केल्यामुळे आपल्या स्पाईनला खूप छान ट्विस्ट मिळतो, आपल्या कमरेला ट्विस्ट मिळतो, आपल्या पोटाला सुद्धा. आणि त्या स्थिती अशी आहे की त्यामुळे आपल्या थाईचं प्रेशर आपल्या पोटाच्या एका एका बाजूला व्यवस्थित येतं. त्यामुळे वक्रासनामधली जितकी आसनं आहेत ती असं म्हटलं जातं की ती डायबेटीस साठी खूप छान आहेत, कारण त्यांचा इम्पॅक्ट हा त्यांच्या पॅनक्रियाजवर जास्त येतो. त्यामुळे मेटाबॉलिझम रेट नॉर्मल होण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी याची मदत छान होते. तर आपण सुरू करूया. जर तुमची श्वसन स्थिती नॉर्मल असेल तर आपण सोबतच सुरू करूया. दोन्ही पाय पुन्हा सरळ ठेवूयात. ठीक आहे. आता काय करायचंय, आपण इझी वक्रासन एकदम व्यवस्थित सगळ्यांना जमेल असं आहे आणि सगळ्यांनी ट्राय जरूर करावं. हे उजवा जो पाय आहे हा फोल्ड करा आणि डाव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवा. ठेवला. थोडासा तुमच्याकडे घेतला तरी चालेल. आता उजवा पाय बेंड आहे आणि डावा पाय अगदी सरळ, तो खाली ड्रॉप करायचा नाहीये, व्यवस्थित सरळ. पाठ सुद्धा सरळ, पाठही कुठे ड्रॉप करायची नाही. उजव्या हाताने उजवा पाय थोडासा प्रेस करायचा आहे आणि डाव्या हाताने त्याला आपल्या जवळ घ्यायचं. इझी. उजवा पाय उजवा हात प्रेस केला, डाव्या हाताने ह्याला मी माझ्याकडे घेतलं, उजवा हात मी रिकामा केला आणि हाच उजवा हात आता मी मागे ठेवणार. ओके. आणि मग मागच्या बाजूला मला बाहेर काढ. हा हात जेव्हा आपण मागे ठेवू त्यावेळी ह्याची जी बोटं आहेत ती मागच्याच बाजूला हवी आहेत. ओके. आणि स्पाईनच्या लाईन मध्ये जर जात असेल तर नक्की जा, नसेल जात तर थोडा इकडे ठेवला तरी चालेल. तुमची मान सुद्धा उजव्या बाजूला, पण चीन समांतर, म्हणजे नेकवर प्रेशर येणार नाही. डोळे बंद,
श्वास अत्यंत नॉर्मल. तुम्ही श्वास आत घेताय, श्वास बाहेर सोडताय, त्यावेळी आपण 1 काउंट करत आहोत. पुन्हा श्वास आत, पुन्हा श्वास बाहेर, दुसरा काउंट. पुन्हा श्वास आत, बाहेर, 3. पाठ सरळ ठेवा, ड्रॉप करू नका. 4 आणि 5. आता हळूच आधी मान समोर घ्या, हात मागून पुढे आणा, पाय रिलॅक्स करा आणि रिलॅक्स व्हा. आता हे सेम आपण डाव्या पायाने सुद्धा करूयात, म्हणजे दोन्ही बाजूचा ट्विस्ट मिळेल. सो आता आपण लेफ्ट लेग, ठीक आहे, तो लेफ्ट लेग फोल्ड केला, लेफ्ट लेग, लेफ्ट हँड, ओके, प्रेस प्रेस एनसर्कल and then back, okay, and then twist. So twist. तुमचं वजन हातावर मागे टाकायचं नाहीये, हात फक्त सपोर्टसाठी, थोड्याशा सपोर्टसाठी ठेवलाय. अन्यथा पाठ सरळ ठेवा, म्हणजे बॅकवर जास्तीत जास्त तुमचं वजन झेललं गेलं पाहिजे. आणि मेंटेन. 1. श्वास नॉर्मल. 2. 3. 4. 5. हळूच मान समोरच्या दिशेने, हात मागून घ्यायचा आहे, हात रिलॅक्स करायचे, दोन्ही पाय सुद्धा रिलॅक्स, आणि रिलॅक्सेशन स्थितीमध्ये बसा. दोन्ही पायांमध्ये अंतर, हात मागे, डोकं समोरच्या दिशेने पण चालेल, किंवा एका साईडला थोडं टर्न करून डोळे बंद करा आणि आसनाचा अनुभव घ्या. श्वास अत्यंत नॉर्मल, सरळ, कुठेही श्वासाची गती वाढलेली नसावी. श्वासाच्या गतीनुसार शारीरिक हालचाली करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, हळूच डोळे उघडायचे. आता काही आसनं आहेत जी आपण उभं राहून करणार आहोत. तर आपण सगळे उभे राहूया. हळूच. पुन्हा श्वास अत्यंत नॉर्मल आहे, कुठेही श्वासाची गती वाढवायची नाहीये. आता जे पहिलं आसन आहे उभं राहण्याच्या स्थितीमध्ये, त्याचं नाव आहे हस्तपादासन. म्हणजे काय, तर हात पायाकडे घेऊन जायचं, इझी आहे. पण हे घेऊन जात असताना आपली बॅक ही स्ट्रेच करत खाली जायचं हे विसरू नका. बऱ्याच जणांना तुम्हाला जर आठवत असेल तर काही जणांना कायफोसिसचा खूप इश्यू असतो, तर त्याच्यामध्ये काय होतं की तुमची जी बॅक असते ना ती खूप स्लाउच होते. स्लाउच बॅकमुळे आपण जेव्हा खाली येऊ ना तेव्हा तुम्ही अपर बॅक मधून खाली याल, पण तसं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला स्पाइन स्ट्रेच करत खाली यायचं. तर आपण काय करूया, दोन्ही पायांना एकत्र व्यवस्थित ठेवा, नीट उभी राहते म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि त्यानंतर हळू दोन्ही हात वर न्यायचे कानाच्या बाजूला. तुमचे अप्पर आर्म्स बरोबर तुमच्या कानाच्या बाजूला असणार आहेत. हळूच दोन्ही हात वरच्या दिशेने थोडेसे स्ट्रेच करायचे, थोडंसं वर पाहायचंय, आणि मग समोरून तुम्हाला कोणी खेचतंय असं करत करत हळूहळू स्ट्रेच करत करत आपल्याला खाली यायचं. जेव्हा तुम्ही खाली याल तेव्हा तुमचं पोट आणि तुमचे थाई हे एक झालेले असतील. तुमचे दोन्ही हात शक्य असेल तर जमिनीवर ठेवा, नसतील तर वरच ठेवले तरी चालतील. आणि मग हळूच तुमचं डोकं गुडघ्याच्या दिशेने घ्यायचं आहे. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी करा, नाही म्हणणार नाही मी, पण थोडा वेळच मेंटेन करून तुम्ही बाहेर या. अदरवाइज जस्ट मेंटेन हिअर. इनहेल, एक्सहेल. 1. पाठ आता जी अपर बॅक आहे ना ती थोडी लूज, थोडा शोल्डर पण थोडे लूज सोडा, पण पाय गुडघ्यामध्ये सरळ असू दे, म्हणजे तुम्हाला स्ट्रेच व्यवस्थित जाणवेल. 3, 4 आणि 5. आता बाहेर येण्यासाठी काय करायचं, ठेवा, ओके, आणि हळू फक्त पाठ वर घेऊन, हात नॉर्मल, ठीक आहे, आणि रिलॅक्स आणि रिलॅक्स. श्वास पहा, स्लोली इनहेल, एक्सेल. श्वास पहा, श्वास पहा.
आता हा फॉरवर्ड बेंड झाला, एक बॅकवर्ड बेंड सुद्धा करूयात. जसं मी सांगितलं, बरेच जण मोबाईल लॅपटॉप यूज करतात किंवा अभ्यास करताना सुद्धा बरेचदा आपल्याला आपली सवय झाली की शोल्डर ड्रॉप करण्याची, पण त्यामुळे काय होतंय की आपल्या लंग्सवर खूप प्रेशर येते, आपले लंग्स व्यवस्थित ब्रीद इन आउट करू शकत नाहीयेत आणि आपल्या पोटाच्या ऑर्गन्सवर पण खूप प्रेशर येते, त्याच्यामुळे तेही व्यवस्थित इनहेल एक्झेल करू शकत नाहीये आणि स्पाइनची जी हेल्थ बिघडतीये ती वेगळी. हे जे आसन आहे त्यामध्ये शोल्डर बॅक व्हायला म्हणजेच पाठीचा कणा प्रॉपर सरळ व्हायला खूप मदत होते. करून पाहूयात, इझी आहे. काय करायचंय, दोन्ही पायांमध्ये आता आपण थोडंसं अंतर ठेवू, थोडंसं, ठीक आहे. ही गर्दनचं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर टोज मध्ये आहे. त्यानंतर तुमचे दोन्ही हात लोअर बॅकवर ठेवायचे, लोअर बॅक, ठीक आहे, असे. आता तुमचे दोन्ही शोल्डर आणि एल्बो हे मागे खेचा, दोन्ही शोल्डर एल्बो मी मागे खेचले आणि हळूच बॅकवर्ड बेंड द्यायचा आहे. कुठेही गुडघे बेंड होऊन अगदी पुढे जायचं नाहीये, तर फक्त अप्पर बॉडीला मागे घेऊन जायचं, फक्त अप्पर बॉडीला मागे घेऊन जायचंय आणि मेंटेन करा. श्वास अत्यंत नॉर्मल राहणार आहे. चीन किंवा जॉज ओपन करू नका, डोळे उघडे ठेवा, मेंटेन. 1 2 3 4 आणि 5. हळूच वर यायचंय, रिलॅक्स. तुम्ही स्टँडिंग पोझिशन मध्येच थोडा वेळ रिलॅक्स व्हा, मी तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या आसनाची माहिती सांगते. आता जे आपण नेक्स्ट आसन करणार आहोत त्याचं नाव आहे परिवर्तित चक्रासन, म्हणजे याच्यामध्ये लॅटरल स्ट्रेचेस आहे, ठीक आहे. आता ज्यांना स्लिप डिस्क आहे किंवा सर्वायकल स्पॉन्डिलायसिस मेजर प्रमाणात आहे त्यांनी हे अवॉइड करा आता करणं, किंवा मी तर म्हणेल ज्यांना तुम्हाला माहित असेल तर काहींना अशी सवय असते बसण्याची की एक शोल्डर वर ठेवतात आणि एक शोल्डर थोडासा खाली, किंवा चालतातही असेल, तर इनफॅक्ट त्यांनी हे आसन जरूर करावं. त्यामुळे तुमच्या स्पाइनची जी स्थिती आहे ही व्यवस्थित राहील आणि दोन्ही शोल्डर मागे होण्यात, सरळ बसण्यात मदत होते. करायचं कसं पाहूयात. पुन्हा ज्यांना जर बॅलन्सिंग इश्यू असेल थोडा, आपण तर थोडं पायामध्ये अंतर ठेवा, आयडियली ते नाही ठेवलं पाहिजे, तर आपण पाय एकत्र ठेवून करूयात. आणि तुमचे दोन्ही हात शोल्डर लाईनला घ्यायचे आहे, ठीक आहे. दोन्ही हात मी शोल्डर लाईनला घेतले आहे. तो शोल्डर टू शोल्डर टू हँड फिंगर्स मी स्ट्रेच केला आहे. आणि इमॅजिन करा की तुमच्या समोर एक घड्याळ आहे, ठीक आहे, आणि त्या घड्याळाच्या 12 वाजण्यावर तुमचं लक्ष आहे. अगदी डोळ्याच्या समोर त्या 12च्या काट्यावर लक्ष केंद्रित करा. आता आपण आधी जाणार आहोत 9 वाजण्याकडे, ठीक आहे. तर उजवा हात व्यवस्थित स्ट्रेच करा, उजवा हात, कारण आपण 9 वाजण्याकडे जाणार आहोत, म्हणजे मी माझ्या डाव्या बाजूला चालले. सो हळूच मी 9 वाजण्याकडे जाते, तसं तसं माझं शरीर त्या बाजूने चाललंय. 9 वाजण्याकडे मी एकदा पोहोचले की खालचा जो हात आहे हा मी पूर्ण लूज सोडणार आहे आणि वरचा हात माझ्या कानाच्या बाजूला घेऊन, म्हणजे वर घेऊन मी तो स्ट्रेच करणार आहे. आता हा उजवा हात स्ट्रेच करत असताना उजवा पाय हलका होण्याची शक्यता आहे, तर जो उजवा पाय आहे तो व्यवस्थित खाली स्ट्रेच, म्हणजे खाली प्रेस करून ठेवा आणि तुम्ही डाव्या बाजूला आला आहात. चीन चेस्ट कडे घेऊ नका, चीन व्यवस्थित समोर ठेवा आणि हे आसन मेंटेन करा. ओके, उजवा हा पाय खाली प्रेस केल्यामुळे जो स्ट्रेच अनुभवात येईल तो खूप मस्त असणार आहे. मेंटेन. कुठेही फॉरवर्ड बेंड करू नका, व्यवस्थित सरळ ठेवा. आता बॅक सरळ राहण्यासाठी हा क्लॉकचा मी आयडिया सांगितली आहे. 1 श्वास नॉर्मल, 2 चीन थोडीशी वर ठेवा, म्हणजे काही मला आता व्हिडिओ दिसत आहेत तर त्यामध्ये थोडीशी चीन तुमची आत गेली आहे. 3 4 आणि 5, ठीक आहे. आता या स्थितीमधून मध्ये थांबायचं नाहीये, या स्थितीमधून हळूच दोन्ही हात समान रेषेमध्ये वर येतील आणि आता हळूच आपण 3 वाजण्याकडे जाणार आहोत, बरोबर. तो मी 3 वाजण्याकडे गेली, म्हणजे उजवा हात रिलॅक्स, डावा हात कानाच्या बाजूला वरच्या साईडला, चीन ड्रॉप करू नका आणि पुढे झोपू नका, हे चुकीचं आहे. तुमचं जे अलाइनमेंट आहे ते दोन्ही पायांवर व्यवस्थित असू दे आणि डोळे उघडे ठेवा या स्थितीमध्ये, कारण बॅलन्स जाऊ शकतो. आणि डाव्या साईडला आता स्ट्रेच फील करायचं आहे. मी पुन्हा श्वास मोजते.
1, श्वास हळूवार घ्या. 2, 3, 4 आणि 5. करेक्ट. हळूच वर या. स्टँडिंग पोझिशन मध्येच रिलॅक्स व्हा. हळूच हळूच हळूच. श्वासाकडे पहा. श्वास नॉर्मल असावा अशी अपेक्षा आहे. तुम्ही जर कोणी ऐकलं असेल तर आपण ज्याला ऑक्झिलरी थेरपी असं म्हणतो, की म्हणजे एखाद्या गोळ्या औषधं चालू असताना सपोर्टिव्ह थेरपी एखादी असेल तर त्यामध्ये जे टीबीचे पेशंट वगैरे असतात की नाही त्यांना हे आसन ऍज अ सपोर्टिव्ह थेरपी म्हणून खूप उपयोगाचं आहे. कारण काय होतं, जेव्हा आता समजा मी उजव्या बाजूला गेले तर माझे उजव्या साईडचे जे लंग्स आहेत ते थोडे कंप्रेस झाले आणि जे डाव्या बाजूचे आहेत ते एक्सपांड झाले. बरोबर. तर माझ्या कंप्रेस झालेल्या लंग्सला छोट्याशा ह्याच्यामध्ये ब्रीथ करण्याची सवय लागते आणि डाव्या बाजूच्यांना एक्सपांड झाला. सेम या साईडला पण. त्यामुळे काय होतंय, त्यांची लंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. इनफॅक्ट ज्यांना अस्थमा आहे किंवा अस्थमा होऊ नये असं वाटतंय तर त्यांनी हे आसन नेहमी करणं गरजेचं आहे. आणि जसं मी सांगितलं की शोल्डर ड्रॉप होऊन चालण्याची वगैरे काहींना सवय असते, ज्याला आपण स्कॉलियोटिक वगैरे म्हणतो, तर त्या पोझिशन मध्ये सुद्धा हे आसन अत्यंत उपयोगाचं आहे. आता आपण जे नेक्स्ट आसन करूया त्याचं नाव आहे, म्हणजे 2 आसनं आपण आता करणार आहोत जी बॅलन्सिंग आसन आहे. मन शरीर एक असणं याच्यात गरजेचं आहे. त्यातलं जे पहिलं आहे एकदम मस्त आणि इझी ताडासन. ठीक आहे, जे आपण लहान मुलांना म्हणतो ताडासन कर म्हणजे उंची वाढेल वगैरे वगैरे. आता ह्या ताडासन मध्ये आपण स्पाइनला छान स्ट्रेच देणार आहोत. तर काय करायचंय, दोन्ही पाय एकत्र ठेवलं तर चांगलंच आहे किंवा वेगळं ठेवा जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे. पुन्हा समोर घड्याळ असं इमॅजिन करा आणि 12 वाजल्यावर दृष्टी स्थिर करा. हळूच जसजशी टाच वर जाईल, शोल्डर मागे आहे, व्यवस्थित उभं राहायचंय दोन्ही पायांवर. जसजशी टाच वर जाईल तसे मी हात वर घेऊन जाणार. सो जशी माझी टाच वर तसे माझे हातही वर. दोन्ही हात आणि कान एका लाईन मध्ये आणि मी वरच्या दिशेला स्ट्रेच करते. आता काय होतंय, बॅलन्स कुठे गमवायचा नाहीये. दोन्ही हात वर असल्यामुळे डायफ्राम, ज्यामुळे आपलं पोट आणि छाती सेपरेट होते, ते थोडंसं वर जातं आणि तुम्हाला आता असं जाणवेल की तुम्ही पोटाने श्वास घेताय. श्वास आत घेतला की पोट बाहेर यायला पाहिजे आणि श्वास बाहेर सोडला की पोट आत जायला पाहिजे. मेंटेन. 1, 2, 3, 4 आणि 5. हळूहळू जसजशी टाच खाली येईल तसे माझे हातही खाली येतील आणि रिलॅक्स व्हा. बऱ्याच जणांना मी अनुभवलंय असं की आमचा जो काही स्कूल मधला वर्ग आहे, शिक्षक वर्ग, त्यांचे पाय दुखणे किंवा टाच दुखणे अशा बऱ्याच तक्रारी. त्यामध्ये ताडासन उत्तम आहे कारण तुमच्या काफला किती स्ट्रेच आलाय तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंच असेल. आणि प्लस काय होतं की आपण हात वर केल्यामुळे स्पाइन सुद्धा व्यवस्थित स्ट्रेच होतो. त्यामुळे जर नेक इश्यूज असतील तर तेही यामुळे रिकवर होण्यासाठी मदत होते. आता जे आपण दुसरं बॅलन्सिंग आसन करणार आहोत, सगळ्या शाळेतल्या लहान मुलांचं फेवरेट असं वृक्षासन. योगामधलं काही येत नसेल पण वृक्षासन आपल्या सगळ्यांना माहित असतं. तर वृक्षासनात आता काय करायचंय की ज्यांना असं वाटतंय की बॅलन्स जातोय, ताडासनामध्ये तुम्हाला थोडंसं अनुभव आला असेल की आपला बॅलन्स जातोय, तर त्यांनी वॉलचा सपोर्ट घ्यायचा. म्हणजे काय करायचं, तर असं वॉलला टच करून उभं राहायचं. ज्यांना व्यवस्थित करणार असते त्यांनी नॉर्मल उभं राहा. पुन्हा तुमची दृष्टी 12 वाजण्यावर स्थिर करा. आता तुमचं वेट दोन्ही पायांवर इक्वल आहे, श्वास नॉर्मल आहे. हे गणित सुद्धा तितकंच परफेक्ट आहे की जर तुमचा श्वास कुठेही वाढल्यानंतर तर बॅलन्स जाणार आहे. त्यामुळे श्वासाकडे लक्ष द्या. हळूच खाली न पाहता अँकल पकडायचा आहे, अँकल, आणि तो लेफ्ट इनर थाय मध्ये ठेवून द्यायचा. ठीक आहे, अँकल लेफ्ट इनर थाय मध्ये ठेवून द्यायचा. आता हा पाय आणि हा पाय दोन्ही एका लाईन मध्ये आहे, म्हणजे हिप गर्डन कुठेही मागे गेलेलं नाही किंवा पुढे नाहीये. आणि हळूच नमस्कार स्थितीमधून आपल्याला जायचं आहे वर. हळूच हळूच हळूच. बॅलन्स जात असेल तर पुन्हा करा आणि मेंटेन करा. आपण श्वास मोजूया. 1, दृष्टी हलवू नका, दृष्टी हलली तर बॅलन्स जाईल. 2, 3, 4
हळूच फक्त हात खाली आणायचे, दृष्टी समोरच आहे आणि अँगल पकडायचा आणि तो खाली. ठीक आहे. आता हे सेम आपण लेफ्टनी करूया. तुम्ही सगळे करा म्हणजे मला पाहता येईल की कसं होतंय. दृष्टी तशीच ठेवा, उजवा पाय बरोबर सरळ आणि वॉलचा सपोर्ट प्लीज घ्या. आपल्याला कोणती इंजुरी करायची नाहीये सेशन मध्ये. मेंटेन. 1, हळूच हात वर आणि हात अप्पर आर्म्स आणि इयर्स आणि स्ट्रेच करा वरच्या दिशेने व्यवस्थित. चीन खाली घेऊ नका. 2, 3, एक्सिलेंट. 4 आणि 5. परफेक्ट. हळूच हात खाली घ्या. खाली न पाहता डावा पाय सुद्धा जमिनीवर ठेवा. थोडा वेळ तसेच उभे राहा रिलॅक्सेशन मध्ये. श्वासाकडे पहा, स्थिती पहा. आता हळूच खाली बसा. एकदाचे सुटलो उभं राहण्यापासून. चला आता आपण सगळे खाली बसलो आहोत. आता जे आपण एक आसन करणार आहोत त्याचं नाव आहे पर्वतासन. अत्यंत सुंदर आणि महत्वपूर्ण असं हे आसन आहे. या आसनामध्ये जो तुमचा बेस आहे, आता पर्वत तुम्ही इमॅजिन करा. ठीक आहे. त्याचा जो बेस आहे हा फर्म असतो आणि शिखर आपल्याला दिसतं. तर त्याप्रमाणे हे आसन आहे. त्याचा बेस आपल्याला घ्यायचा आहे आधी. तर हा जो बेस आहे हा बेसिकली आपण पद्मासनात घेतो. पद्मासन पॉसिबल नसेल तर आधीप्रमाणे सुखासन म्हणजे दोन्ही आपलं नॉर्मल मांडी घालून आपण बसतो तसं तुम्ही बसू शकता, किंवा ज्यांना खालीही बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसून जरी हे आसन केलं तरी चालेल. आता या आसनामध्ये पण काय होणार आहे, तुमचा जो डायफ्रम आहे, डायफ्रम आहे ज्यामुळे तुमचं पोट आणि छाती वेगळं होतं, तो डायफ्रम हात वर असल्यामुळे थोडासा वर दिसला जातो. तर हा वर गेल्यामुळे पोट होतं रिलॅक्स, व्हॅक्यूम क्रिएट होतो पोटामध्ये आणि मग जेव्हा आपण इनहेल एक्झेल करतो त्यावेळी पोट आत बाहेर जाईल हे अनुभवा. पर्वतासन इतकं सुंदर आसन आहे की जे तुमच्या प्राणायामाची तयारी करून घेतं. कारण प्राणायामामध्ये श्वास योग्य रीतीने घेणं गरजेचं आहे आणि तो पर्वतासन मध्ये आपल्याला अनुभवास येतो. ठीक आहे. डिलेव्हरी नंतर ज्या महिला असतील की ज्यांना असं वाटतं की ज्यांना असं आपण वाटतं की आपण बाळाला दूध पाजल्यामुळे किंवा आपली जी स्थिती असते बाळाला घेण्याची त्यामुळे काय होतं बऱ्याचदा की तुमचे जी बॅक आहे ती स्लाउश होऊन जाते आणि असे आपण मोस्टली असे बसण्याची सवय लागते. तर त्यांच्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे की त्यांना सरळ बसण्याची सवय लागणं, ब्रेस्ट सॅगिंग त्यामुळे थांबवणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उपयुक्त आहे. आपण आता हे करूयात. पद्मासन मगाशी सांगितल्याप्रमाणे किंवा कोणतंही आधारासन घ्या किंवा चेअरवर बसून केलं तरी चालेल. ठीक आहे. आता फक्त व्यवस्थित इन्स्ट्रक्शन कडे लक्ष द्या, मग तुम्हाला त्याचा अनुभव व्यवस्थित मिळेल. दोन्ही पाम्स एकत्र ठेवायचे. समोर पहा, दृष्टी स्थिर ठेवा, पाठ सरळ ठेवा आणि हात वर घ्यायला पाहू नका. तुम्ही काय वर घेणार आहात माहिती तुम्हाला? शोल्डर असे हळूहळू स्ट्रेच करत वर न्यायचे आणि त्याचबरोबर तुमचे हातही जातील आणि मग हे जे हात आहेत हे तुमच्या क्राऊन ऑफ द हेड च्या वर आणि मग सरळ. म्हणजे काय होईल तर अप्पर आर्म्स आणि इयर्स एकत्र येतील. आता हे एकत्र आले की काय करायचंय, हाताचा जो हा भाग आहे हा प्रेस करायचा आहे व्यवस्थित. बोट सुद्धा एकमेकांना प्रेस करायची आहेत आणि हात वरच्या दिशेने स्ट्रेच करायचा. हात कुठेही ओपन होऊन देऊ नका, स्ट्रेच करा. आता ह्यामध्ये चीन खाली जाण्याची खूप शक्यता आहे. ती व्यवस्थित वर दृष्टी स्थिर ठेवल्यामुळे ती खाली जाऊन देऊ नका. आणि आता फक्त श्वास अनुभवा आणि पहा की जेव्हा तुम्ही श्वास आत घ्याल तेव्हा पोट बाहेर येईल आणि जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडाल तेव्हा पोट आत जाईल. ही व्यवस्थित साधना आहे प्राणाची म्हणजे तुमच्या श्वासाची. थोडेसे एल्बो सरळ करा. कोणी कोणी थोडे एल्बो बेंड केले आहेत. एल्बो सरळ ठेवून कानाच्या दिशेने स्ट्रेच करायचे आहेत. सो मेंटेन. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. आता खाली येताना जसं गेलो होतो तसं हळूहळू हळूहळू का तर आता आपले वर्टिब्रे स्ट्रेच झाले. त्यांना एकदम खाली येऊन एकमेकांवरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्यांचा आघात करायचा नाही आणि मग हळूच हात समोर घ्यायचे
आणि मग हळूहळू आपण येणार आहोत रिलॅक्स. ठीक आहे. आता सगळ्यांनी पद्मासनात जर असाल तर त्यातून बाहेर या, कारण आपण आता थोडा जास्त वेळ या स्थितीमध्ये बसणार आहोत. आणि कोणतेही आदरासन, नॉर्मल सुखासन घ्या किंवा सिद्धासन घ्या, कोणत्याही एका आसनामध्ये बसू शकता. मी सजेस्ट करते की तुम्ही क्रॉस नेक बसा. पाठ सरळ ठेवा. आणि आत्ताच आपण एक श्वासाचा डेमो घेतलाय की आपला श्वास कसा चालतो तो फक्त अनुभवा. आता बेस आपला ब्रॉड आहे कारण आपण बसलेला आहोत व्यवस्थित. शोल्डर थोडेसे मागे खेचायचे, चीन पॅरलल ठेवायची आहे, ड्रॉप करायची नाहीये. आता श्वास आत घ्या, पोट बाहेर येईल आणि श्वास बाहेर सोडा, पोट आत जाईल. मला माहितीये इथे बरेच जण असे बसलेले आहेत की ज्यांचं उलट होत आहे. जेव्हा ते श्वास आत घेत आहेत तेव्हा पोट आतच खेचलं जात आहे, कारण चुकीची पद्धत श्वासाला आता लागलेली आहे. पण योग साधना निरंतर करत राहिलात तर ही स्थिती सुद्धा सुधारेल. सध्या अनुभव करा आणि ज्यांना अनुभव होत नसेल त्यांनी काय करा, एक हात तुमच्या पोटावर ठेवा आणि पहा की पोटाची हालचाल तशीच होतीये की नाही. श्वास आत घेतल्यावर बाहेर आणि श्वास बाहेर सोडल्यावर पोट आत. 5 ते 6 श्वास हे अनुभवा. इनहेल एक्झेल करत राहा. इनहेल एक्झेल करत राहा. श्वास आत, पोट बाहेर, श्वास बाहेर, पोट आत. आता हळूच डोळे उघडा. आता आपण एक छानसा प्राणायाम करणार आहोत. प्राणायामाची महती खूप आहे, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, पण एक शॉर्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की हे जे प्राणायाम आहे हे तुमच्या त्याचा जो साऊंड आहे हा तुमच्या स्कल पर्यंत पोहोचतो. ओके. ज्यामुळे तुमचे हॉर्मोन्स म्हणा किंवा जे काही केमिकल्स आपले सिक्रेट होत आहेत ते हे सगळं हार्मोनाइज होण्यासाठी मदत होते. आणि मुळात काय आहे तर ह्या आवाजामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मनशांती मिळते. शरीर स्थिर होतं, मन स्थिर होतं, डोकं शांत होतं. दुसरी गोष्ट, हे आसन आपण केव्हाही म्हणजे 12ही महिने करू शकतो. हे प्राणायाम आपण 12ही महिने करू शकतो. कारण असे काही प्राणायाम आहेत की जे ऋतूनुसार केले जातात. हे प्राणायाम आहे की जे आपण करू शकतो. तर आपण डायरेक्टली याची प्रॅक्टिस करूयात. अनुभव तुमचा तुम्हाला मिळेलच. आता आपण काय करूया, पद्म मुद्रेत यायचंय. पद्म म्हणजे लोटस. ठीक आहे. त्याच्यासारखी दिसणारी मुद्रा. डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा आहे. दोन्ही अंगठे एकमेकांवरच असतील आणि हा हात तुमच्या पायावर ठेवायचा. हा हात वर ठेवायचा नाही, पायावर. आणि दोन्ही शोल्डर आणि एल्बो आपल्या शरीराकडे खेचून धरायचे, म्हणजे चेस्ट छान एक्सपांड होईल. चीन समांतर आणि डोळे बंद ठेवा. आणि आता फक्त सूचना फॉलो करा. डोळे बंद आहे, श्वास तुम्हाला कळतो आहे तुमचा. या प्राणायामाचं नाव ऍक्च्युली आहे भ्रामरी प्राणायाम, पण आता आपण ह्याला भ्रामरी रेचक प्राणायाम असं म्हणणार आहोत, कारण आपण जो आता साऊंड प्रोड्यूस करणार आहोत तो फक्त श्वास बाहेर सोडताना करणार आहोत, म्हणजे रेचक. श्वास बाहेर सोडणं म्हणजे रेचक, म्हणून आपण याला भ्रामरी रेचक प्राणायाम म्हणू. भ्रामरी का, तर ह्याचा जो साऊंड आहे तो मधमाशीचा जसा साऊंड येतो तसा येतो, म्हणून. भुंग्याचा जसा साऊंड तुम्हाला कधी अनुभवला असेल तर तसा येतो, म्हणून. तर आपण आता काय करूयात, तर हा साऊंड प्रोड्यूस करायचा आहे. श्वास दोन्ही नाकाने आत घ्यायचा, भरायचा, पोट बाहेर येईल. आणि जेव्हा हा श्वास आपण सोडणार आहोत तेव्हा आपल्या थ्रोट मधून ग्लॉटिस जे आहे ते थोडस क्लोज करून तिथून हा साऊंड आपल्याला बाहेर काढायचा आहे. तुम्ही डोळे बंदच ठेवा. मी 2 राऊंड करून दाखवते, म्हणजे तुम्हाला आवाज ऐकू येईल, नाद ऐकू येईल. तर या पद्धतीने हा नाद आपल्याला अनुभवायचा आहे.
हा नाद करत असताना तुमची जी जीभ आहे, जिभेचा जो मधला भाग आहे, हा तुमच्या टाळूला टच करून ठेवा. म्हणजे काय होईल, हा जो आवाज आहे हा प्रॉपर थ्रोट मधून येईल, नाहीतर तो ओठांमधून येण्याची शक्यता आहे. आपण सुरू करूयात. पहिल्यांदा श्वास आत घ्या, भरा व्यवस्थित. थोडा वेळ थांबायचंय. इन्हलेशन एक्झलेशन एकदा नॉर्मल होऊ दे. शरीराची मनाची स्थिती अनुभवा. दुसऱ्यांदा श्वास पुन्हा आत. थोडा वेळ थांबायचा, श्वास अनुभवायचा. तिसऱ्यांदा श्वास आत घ्यायचा आहे पुन्हा. चौथ्यांदा आपण अजून एकदा करणार आहोत, म्हणजे 5 वेळा. नॉर्मल श्वास. पुन्हा इनलेशन. डोळे बंदच ठेवायचे आहेत. आता आपण साऊंड प्रोड्यूस करत नाही आहोत, नाद निर्मिती करत नाही आहोत, पण तरीही आपल्या सर्वांना असा अनुभव येईल की हा नाद आपल्या आजूबाजूला चालू आहे. एवढी या नादची शक्ती आहे. हा नाद शांत करणारा आहे, प्रसन्न करणारा आहे, स्थिरता देणारा आहे. आता आपण सगळे या स्थितीमधून शवासनाकडे जाणार आहोत. शवासन मी तुम्हाला काही करून दाखवणार नाहीये, फक्त माझी सूचना मिळतील त्या तुम्हाला फॉलो करायच्या. डोळे बंदच ठेवायचे, हळूच एका बाजूला टर्न व्हायचं, जसं आपण मगाशी पाहिलं होतं, आणि आपल्या पाठीवर यायचं. तुम्ही जेव्हा पाठीवर याल तेव्हा दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवा, हातामध्ये अंतर ठेवा, आणि तुमचं जे मान आहे ती सरळ असू देत, म्हणजे कोणत्याही एका बाजूला डोकं टर्न करू नका, तर ते प्रॉपरली मध्यभागी ठेवा. मी तुम्हाला अजून 30 सेकंद देते. या 30 सेकंदामध्ये ही शरीराची जी स्थिती आहे ती व्यवस्थित करून घ्या. या शरीराच्या स्थितीमध्ये कुठेही हालचाल होणार नाही याची काळजी घ्या, कारण पुढचे जवळजवळ 5 मिनिटं आपण हे करणार आहोत. तर दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित अंतर, पाठ जमिनीवर, दोन्ही हातांमध्ये अंतर, आपले जे हात आहेत ते आकाशाच्या दिशेने पण जमिनीवरच, डोळे बंदच आहेत जसे ते आधी होते. कुठेही हालचाल करायची नाहीये. मी अशी अपेक्षा करते की जे लोक मला दिसतही नाहीयेत ते सुद्धा पाठीवर व्यवस्थित आलेले आहेत. तुमची पाठीवर झोपायचे तुम्हाला. ओके, श्वास नॉर्मल आहे. आसन प्राणायामामुळे मनस्थिती शांत झालेली आहे. श्वासाचा अनुभव आधी करून घ्या. जसा श्वास आत जाईल पोट बाहेर येत आहे, आणि श्वास बाहेर आल्यावर पोट आत जात आहे, हा अनुभव करून घ्या. जितका श्वास
शांत, तितकी विचारांची गती कमी होईल. शारीरिक दृष्ट्या आता आपण रिलॅक्स आहोत. थोडस मनाकडे वळूयात. मनामध्ये प्रचंड विचारांची भागदौड चाललेली असते. आत्ताही असेल कदाचित थोडीफार. हे विचार एका दरवाजाने येऊ देत आणि दुसऱ्या दरवाजाने बाहेर जाऊ देत. जसा नदीचा प्रवाह वाहत असतो, तो थांबवायला जाऊ नका. तिथे कोणत्याही प्रकारचे स्वतःचे इमोशन्स पास करू नका. चांगलं, वाईट, खरं, खोटं, हो की नाही, करायला हवं होतं की नव्हतं, या प्रकारचे कोणतेही इन्स्ट्रक्शन्स मनाला द्यायचे नाही. विचार येऊ देत आणि जाऊ देत. त्यांचा प्रवाह तुम्ही तटस्थ भूमिकेने पाहत राहा. नदीच्या किनारी बसून आपण जसं नदीचं पाणी पाहतो, त्याच प्रकारे हा श्वासांचा आणि विचारांचा प्रवाह पाहायचा आहे. या विचारांना जर तुम्ही मध्ये थांबवलं नाही, या प्रकारचे कोणतेही इन्स्ट्रक्शन देऊन, तर हे विचार आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. तटस्थ. विचार, श्वास दोन्हीही शांत प्रवाहात आहेत. हळूहळू या स्थितीमध्ये आपले दोन्ही पाय, पायाची बोटे, टाच, अँकल, गुडघे, काफ, थाईज, हिप्स पूर्णतः रिलॅक्स करायचे आहेत. आता त्यांच्यामध्ये कोणतीही मुवमेंट नको आहे, पण मानसिक दृष्ट्या त्यांना रिलॅक्स ठेवा. आपलं अख्खं शरीर आपल्यासाठी सतत कार्यरत आहे, याचा आदर करून ते रिलॅक्स ठेवूया. हळूच वरच्या शरीराकडे मन घेऊन यायचे. दोन्ही हातांची बोटे, तळहात, तुमचे फोर आर्म्स, एल्बोज, अप्पर आर्म्स, खांदे पूर्णतः रिलॅक्स. तुमचं पोट, पोटामध्ये असणारे आपले सारे ऑर्गन्स जे आपल्यासाठी सतत खरंच कार्यरत आहेत, रिलॅक्स. आपलं डायफ्रम रिलॅक्स. चेस्ट, चेस्ट मध्ये असणारे ऑर्गन्स, लंग्स, हार्ट वगैरे रिलॅक्स. तुमचं थ्रोट, थ्रोट मध्ये असणारे दोन इम्पॉर्टंट ग्लँड्स, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड पूर्णतः रिलॅक्स. तुमचं व्हॉइस बॉक्स रिलॅक्स. आपला फेस, हनुवटी, ओठ, गाल, नाक, दोन्ही डोळे, दोन्ही डोळ्यांच्या पापण्या, आपले आयब्रोज, आपलं फोरहेड, आपले दोन्ही कान पूर्णतः रिलॅक्स. आपले केस, आपलं स्कल, आपलं डोकं पूर्णतः रिलॅक्स. नेक, मान, मानेच्या खालचा पूर्ण स्पाइन, त्याचे 33 वर्टिब्रे पूर्णतः रिलॅक्स. आपली अप्पर बॅक, मिड बॅक आणि लोअर बॅक पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स. आपलं पूर्ण शरीर आता रिलॅक्स आहे, जमिनीकडे सोडून दिलेलं आहे. हलकं वाटावं इतकं. आता फक्त श्वास चाललाय आणि हा श्वास आपल्याला जास्तीत जास्त हलकं करतोय, हाचा अनुभव आपण घेतो आहोत. याच बरोबर तुमच्या आत्म्याला शारीरिक आणि मानसिक मर्यादेपासून मुक्त करा. या आत्म्याच्या कोणत्याही मर्यादा नाहीये, मर्यादा आहे, त्याचा अनुभव होऊ दे. आणि या आत्म्याला युनिव्हर्सचाच एक भाग आहे, युनिव्हर्सच आहे, याचाही अनुभव होऊ दे. आणि म्हणूनच पिंडी ते ब्रह्मांडी याचाही अनुभव होऊ दे.
पुढचे काही क्षण काहीही सूचना देण्यात येणार नाहीत. फक्त हा अनुभव हळुवारपणे शरीराला आणि मनाला अनुभवू दे. आता हळू पुन्हा श्वासाकडे लक्ष, शरीराकडे लक्ष. हळू दोन्ही पाय आणि हातामध्ये मुवमेंट्स. हळूवार. डोळे अजूनही इथे बंदच आहेत. कोणताही एक हात मानेखाली ठेवून त्या दिशेला टर्न व्हायचंय आणि बसायचंय. हळूच हळूच, अगदी सावकाश. अगदी सावकाश. डोळे अजूनही बंदच आहेत. पाठ सरळ ठेवायची आहे आणि बसायचंय फक्त. अगदी सावकाश. तुमचा वेळ घ्या, पण सावकाश बसा. सो बॅक स्ट्रेट असणार आहे. दोन्ही तुमचे हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे बंदच आहेत. शोल्डर मागे आहे. चीन पॅरलल टू द मॅट आहे. जो श्वास मरेपर्यंत आपल्या सोबत आहे त्याच श्वासाकडे संपूर्ण लक्ष. आता डोळे बंदच असणाऱ्या स्थितीमध्ये आपलं संपूर्ण धन्यवाद या निसर्गाला, युनिव्हर्सला, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांना, मग ते आपले रिलेटिव्ह असो, आपले घरातले असो, आपले मित्र मैत्रीण वर्ग असो, या सगळ्यांना आपल्या मनातून एक ग्रॅटिट्यूड किंवा धन्यवाद द्यायचा आहे. आपलं ग्रॅटिट्यूड योग ज्ञानाला, ज्यामुळे आपण खरंच संपन्न आहोत. आणि याच बरोबर मी एक शेवटची प्रेयर म्हणेल, प्रार्थना म्हणेल, जी या संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी किंवा भल्यासाठी आहे. फक्त तुमचे दोन्ही हात छाती समोर जोडायचे आहेत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. डोळे अजूनही बंदच. हळूच दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करायचे आहे. आणि ह्याचा जी खूप आहे ती आपल्या डोळ्यांसमोर अनुभवायची आहे. आणि मग खूप सावकाश हळुवारपणे डोळे उघडायचे आहे. धन्यवाद. तुम्हा सर्वांमुळे मला ही संधी मिळाली की मी हे ज्ञान तुमच्यासोबत शेअर करू शकू. आणि तुम्ही सगळ्यांनी पेशंटली हे सगळं ऐकलं, केलं माझ्यासोबत, याबद्दल खरंच खरंच धन्यवाद. पौरुष सर, त्यानंतर रोहित सर, तुमचेही धन्यवाद. पुढचे जे काही सूचना असतील ते आता पौरुष सर देतील. नमस्कार मॅम. ॲक्च्युली आपण या 1-1.5 तासामध्ये साधारण 15पेक्षा जास्त आसनं बघितली आणि त्याचा उपयोग देखील बघितला. पौरुष सर, तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही कदाचित येतोय का आवाज आता? हॅलो तरी थोडा लांबूनच येतोय. हा, हॅलो, येतोय आता? येतोय पण थोडा लांबून येतोय. हा, पण फार स्पष्ट नाहीये. 1 सेकंद फक्त. आता येतोय?
हा ठीक आहे सर, येतोय म्हणजे बोला तुम्ही. नाही बेसिकली आता आपण आज 1-1.5 तासामध्ये साधारणपणे 15 पेक्षा जास्त आसनं बघितली आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींवरती उलगडा पण झाला. पण याशिवाय आता कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपल्या चॅट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि विचारले जात पण आहेत. तर जोपर्यंत प्रश्न चॅट बॉक्समध्ये तुम्ही विचारत आहात तोपर्यंत 2-3 प्रश्न मला आले आहेत ते मी घेतो. पहिला प्रश्न असा होता, मॅम, घोरण्यावरती आसनांमध्ये काही श्वासनाचे व्यायाम आहेत का? एक, आणि त्याला अनुसरून दुसरा होता, तो म्हणजे श्वसनाचे विकार ज्यांना असतात, जे नेब्युलायझर ज्यांना वापरायला लागतो, त्यांना काही आसनं आहेत का थोडंसं त्यासाठी? नाही येते मला आवाज, माहित नाही. तुम्ही आता मला इथे म्यूट दिसता आहात तुम्ही. हॅलो, आता येतोय? येस, क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. हा, नाही, प्रश्न 2 असे आले होते व्हॉट्सअपवरती की एक तर घोरण्यावरती श्वसनामध्ये योगासनामध्ये काही व्यायाम आहेत का श्वसनाचे, आणि श्वसनाचे विकार ज्यांना असतात, ज्यांना नेब्युलायझर वापरायला लागतो, त्यांच्यासाठी कुठले आसनं आहेत का? बरं, आता प्राणायामाचे प्रकार बरेच आहेत तसे, पण ही योग्य वेळ नाहीये म्हणजे ते सांगण्यासाठी, कारण ते खूप डीप त्याचं इन्फॉर्मेशन होईल सगळी. बाकी मी असं सांगू शकते की प्राणायामाकडे पण वळण्याआधी आधी तुम्ही आसनाचा अभ्यास व्यवस्थित करा, आणि जे म्हणालात की श्वसनाचे काही विकार असतील तर त्यासाठी वगैरे, तर जसं आज आपण पाहिलं की पर्वतासन होतं, की त्यानंतर परिवर्तित चक्रासन होतं, त्यानंतर शोल्डर मागे स्ट्रेच करून जे काही आपण खाली येऊन वगैरे करत होतो असतं, ही सगळी आसनं श्वसनासाठी, म्हणजे श्वसनाचे काही विकार होऊ नयेत म्हणून, किंवा थोडेफार असतील तर जे काही योग शिक्षक आहेत आणि डॉक्टर आहेत त्या दोघांच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे. अच्छा, पुढचे प्रश्न घेण्याच्या आधी एक आपण जस्ट फार अनाउन्समेंट. महत्वाचेच प्रश्न घेऊयात, हो हो, कारण मला असं वाटतं की नाही, पण पुढचे सगळ्यांना प्रश्न. घाई झालेली आहे आणि आपल्याला सर्टिफिकेट साठीचे पण इन्स्ट्रक्शन द्यायचे. हा, नाही, पुढचे प्रश्न घेण्याआधी तेच मी इन्स्ट्रक्शन फक्त देतो, मग आपण प्रश्न पण घेऊयात की तुम्हाला उजव्या चॅटबॉक्समध्ये, उजवीकडे तुमचा चॅटबॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक आली असेल, ते सर्टिफिकेटसाठी ती लिंक आहे. ते लिंकवर तुम्ही क्लिक केलं असता तुमचा तुम्ही अभिप्राय पण देऊ शकता आणि सर्टिफिकेट देऊ शकतात. आणि एक लहानसा आपण एक सरप्राईज पण ठेवलं आहे मॅमची परमिशन घेऊन, की आजच्या सेशनला जे जे कोणी उपस्थित असतील आहेत आणि ज्यांनी सर्टिफिकेट ज्यांना मिळालं आहे, तर ॲक्च्युली मॅम या स्वतः नॅचरोपॅथी पण आहेत, करतात, डॉक्टर आहेत त्या, आणि त्याचबरोबर योगाभ्यास आणि योगशास्त्राच्या द्वारे ट्रीटमेंट पण करतात. तर कोणालाही कुठल्याही स्वरूपाची ट्रीटमेंट अशी हवी असेल कुठल्याही आजारासंदर्भात, मग ते क्रॉनिक आजार असतील किंवा कुठले म्हणजे अगदी पित्ताशयाचे असतील किंवा कुठल्याही प्रकारचे असतील, तर अशा आजारांच्या स्वरूपात मॅम ट्रीटमेंट देखील देतात. आणि याशिवाय योगाभ्यास कोणाला शिकायचा असेल तर ते मॅमकडे शिकू शकतात. आणि आजच्या सेशनचं एक सर्टिफिकेटचं महत्त्व आणि एक सरप्राईज छोटंसं असं होतं आहे, म्हणजे की हे सर्टिफिकेट भरलं असता जे सर्टिफिकेट मॅमला दाखवतील त्यांना ते त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये 20% डिस्काउंट पण देणार आहेत. म्हणजे खरं तर मी तुमचे खूप आभार मानतो मॅडम, कारण की सध्याच्या ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट घेणं हे एवढं महाग झालं आहे आणि डॉक्टर एक घरचा असावा अशी परिस्थिती झालेली आहे. तर अशा वेळी तुम्ही जर का डिस्काउंट देत असाल तर खरोखरच ही सगळ्यांना लाभदायक अशी गोष्ट आहे. तर थँक्यू मॅम तुम्हाला आधी. आणि आपण, मला वाटतं की आपल्या प्रश्नांकडे वळूयात. मॅम, तुम्हाला प्रश्न कुठले योग्य वाटत असतील, कारण योगाभ्यास तुमचा जास्त असल्यामुळे फक्त उजवीकडच्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही बघून उत्तर आपण हे करू शकता. मला फक्त एकच सांगावं, म्हणजे मी आधी एक क्लिअर करते की मी अजिबात कोणी डॉक्टर नाहीये आणि अच्छा. फार काही तज्ज्ञ असेल एखाद्या गोष्टीची तसंही नाहीये, पण मला असं वाटतं की जे काही लोकांबरोबर आपण भेटतो, बोलतो आणि त्यांचं ऐकतो, त्या अनुभवानुसार काही इंट्युशन म्हणू आपण किंवा काही असं म्हणू की ज्यामुळे ही ट्रीटमेंट देणं सोपं जातं. तर मला असं वाटतं की फक्त तुम्ही सगळ्यांनी एकच काम करायचं आहे, सर्वात आधी, की ज्यांचे योग करू इच्छितात किंवा ज्यांना आता खूप प्रश्न असतील की आम्हाला हा इश्यू आहे, मग आता काय करायचं आम्ही, तर आता आता असंच होणार आहे की मी सांगितलं ना की तुम्ही इथे ऐकणार, सगळ्यांचं मी सांगते, असा हा एक अनुभव आहे, आणि त्यानंतर आपण सगळे आपल्या कामाला लागणार आणि कुणीही काही करत नाही त्यानंतर. तर सर्वात आधी सल्ला हाच मी देईन की तुम्ही आजूबाजूला तुमच्या कुठेही योग क्लास, ऑथेंटिक योग क्लास, योग शिक्षक असतील तर ते आधी तुम्ही पहा, कारण ऑथेंटिक योग शिक्षक मिळणं आता दुर्मिळ झालंय. तुम्हाला चांगले योग शिक्षक लवकर मिळायचे नाही.
आणि जर ते मिळाले तर ते आपणही टिपून ठेवणं तितकं गरजेचं आहे. कारण आपल्याला असंच असतं की आपल्याला लवकर रिझल्ट हवे असतात आणि मग त्यामध्ये आपण ती साधना पूर्ण करत नाही. तर तसं करू नका. त्या व्यक्तीचं प्लीज करून क्वालिफिकेशन पहा. बरेच असे योग शिक्षक आहेत की जे 1-1, 2-2 महिन्याचा कोर्स करतात आणि त्यानंतर लोकांना शिकवतात. तुम्ही लोकांच्या हेल्थ सोबत आहात हे सर्वात महत्वाचं आहे. इतकं नोबेल प्रोफेशन आहे हे योगाचं. तर त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही योग शिक्षक व्यवस्थित निवडावा आणि मग तुमच्या साधनेला सुरुवात करा. आय कॅन गॅरंटी यू की जितके काही तुमचे प्रश्न असतील ते त्या व्यवस्थित योग शिक्षकाकडे गेल्यामुळे अर्धे सुटून जातील. आणि हा बरेच जण सर इथे ना चॅटबॉक्स मध्ये नंबर मागतायत. तर जे आपले इथे अटेंड केलेले लोक आहेत त्यांना आपण तो शेअर करू शकतो आणि मग आपण पाहू की कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काय असेल. मी असं विनंती करेन की मॅडम ज्यांनी आलेले आहेत इकडे त्यांनी मला पर्सनलवर मेसेज टाकला तर आपण तुम्हाला देऊ शकेन, बिकॉज हे रेकॉर्ड झाले सेशन आणि हे युट्यूबवर जाणार आहे. तर तिकडे जाण्यापेक्षा नंबर जर का त्यांनी पर्सनलवर मला मेसेज टाकला किंवा मॅमला मेसेज टाकला तर तो आपण येऊ शकेल. तरी मॅमचा आपण ईमेल ऍड्रेस इकडे आपण देऊ शकू, तो मी तुम्हाला इकडे देतो, मॅम देतीलच. मॅम प्रश्न घेऊयात आपण आता. हा, आणि इथे आता बरेच जण गुरु वगैरे म्हणतात, तर मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, काही गुरु वगैरे कोणी नाहीये, मी तुमच्यातलीच एक आहे. म्हणजे प्लीज हे गुरु म्हणू नका, कारण हे खूप उच्च शब्द आहे. हा एक साधी योग शिक्षिका आहे मी. फक्त एवढंच आहे की तेच नैरंतर्य प्रॅक्टिस केल्यामुळे, म्हणजे योग शिक्षिकेची प्रॅक्टिस केल्यामुळे थोडंफार माहिती आहे एवढंच. त्यामुळे गुरुही लगेच म्हणू नका आणि गुरु शोधायलाही फार वेळ तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच लागणार आहे, तर तो वेळ घ्या. सर कोणाचे काही अभिप्राय असतील, म्हणजे त्यांना जर बोलायचं असेल तर आपण तो एक प्रश्न घेऊयात. बाकी चॅटबॉक्स मध्ये खूप प्रश्न आलेत. हो हो हो, चालेल चालेल. तोपर्यंत मॅम आपण एखादा प्रश्न घेऊयात का? म्हणजे मॅम मला एक प्रश्न होता. हा सोनलजी बोला ना. कौस्तुभजी. तर प्रश्न असा आहे, योगासनं करताना त्या योगासनांची एक क्रमवारी अशी असावी का, किंवा काही योगासनं केल्यावरती दुसरी योगासनं करणं निषिद्ध आहे किंवा ऍडवायझेबल नाही आहे का, असं काही योगासनामध्ये लिहिलं आहे का? नाही, असं काही नाहीये. फक्त एवढंच आहे की जर म्हणजे आसनं करतानाचा असा काही नियम नाही की आधी काय केलं पाहिजे किंवा नंतर काय. फक्त एकच तुम्हाला सांगते, कोणतीही आसनं करताना डायमेन्शन असं ठेवा की आता मी फॉरवर्ड बेंडची आसनं केली तर मला बॅकवर्ड बेंडची आसनं करणं गरजेचं आहे, कारण आता स्पाईनला फॉरवर्ड बेंड मिळालाय, त्यामुळे त्याला कॉम्प्लिमेंटरी आसन गरजेचं आहे, म्हणून बॅकवर्ड बेंड करायचा. त्यानंतर ट्विस्टिंगची आसनं झाली पाहिजेत आणि स्ट्रेचिंगची आसनं झाली पाहिजेत. तर संपूर्ण म्हणजे परिपूर्ण योग साधण्यासाठी गरजेचं आहे की चारी बाजूनी ही आसनं झाली पाहिजे, फॉरवर्ड, बॅकवर्ड, ट्विस्टिंग, लॅटरल सुद्धा आणि स्ट्रेचिंग. आणि त्याचबरोबर जसं मी सांगितलं, यमनियम आहे किंवा प्राणायामाचा अभ्यास आहे आणि लास्टला शवासन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे ह्या क्रमाने गेलं पाहिजे. थँक्यू. कोणाला आहेत का प्रश्न अजून, ते विचारू शकतात. नमस्कार, मी तुषार देशपांडे बोलतोय. पौरस सर, तुमचं सर्वात पहिले धन्यवाद की तुम्ही दरवेळेला आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे विषय हाताळता आणि एवढे चांगले सेशन्स घेता. आणि दुसरं म्हणजे आजचं सेशन मॅडमला पण म्हणजे खूपच धन्यवाद, कारण का 1-1.5 तासात एवढे सगळे आसनं करून घेणं आणि त्यांची माहिती, म्हणजे एवढे आसनं आम्हाला पण माहिती नव्हते. आणि खरंच बरं वाटलं आसनं करून पण, आणि माहिती पण खूप छान सांगितली मॅडमने. त्याबद्दल मॅडमचे पण धन्यवाद. मला एक प्रश्न होता की गुडघे दुखीसाठी काही आपल्या असं कुठलं आसन आहे का, किंवा असं काही आपण काही करू शकतो का? बरं, नी पेनसाठी. एज ग्रुप जरा सांगाल का, म्हणजे ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांचं एज आणि वजन वगैरे जर सांगता आलं तर. हॅलो. बरं ठीक आहे, आपण अजून करूयात. तर मोस्टली काय आहे की बऱ्याच जणांना आवाज असं होतं की वजन खूप असल्यामुळे गुडघ्यावरती प्रचंड प्रेशर वगैरे येतं आणि त्यामुळे पण गुडघेदुखी असते. तर आधी मी म्हणेल की आधी प्रॉपर आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन त्या गुडघेदुखीचं कारण आधी तुम्ही शोधून घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की योगमुळे रोग बरे होतात, अगदी 100% बरे होतात.
हे जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, ते अत्यंत चुकीचं सांगतायत. तर आपण ह्यांना फक्त काय म्हणतो त्याला की मॅनेज करू शकतो ह्या आजारांना, ते पूर्ण बरे होतील याची काही शाश्वती नाहीये. आणि योग हा प्रिव्हेंटिव्ह म्हणून सांगितलेला आहे, क्युरेटिव्ह म्हणून तो आज आपण केलेला आहे आपल्या गरजेनुसार. तर तरीही मी सांगते की गुडघेदुखीसाठी जर असेल तर मोस्टली वज्रासन वगैरे असेल तर अशा स्थितीत बसणं त्यांनी टाळावं की ज्यामुळे त्यांना गुडघे बेंड होतात. ओके, तर ही माझी बेंडिंगची स्थिती, गुडघे बेंड झाले माझे, ती स्थिती टाळायची आहे. आणि दुसरे काही असणं म्हणजे की सूक्ष्म व्यायाम आपण ज्याला म्हणतो, म्हणजे पाय सरळ आहेत आणि थाईज खाली प्रेस करायचे सोडायचे, प्रेस करायचे सोडायचे, प्रेस करायचं सोडायचं, म्हणजे गुडघ्यांना आपण अपोजिट साईडला थोडस ताण देतो, काफला आणि बॅक ऑफ द थायला, त्यामुळे सुद्धा गुडघ्यांची हेल्थ व्यवस्थित होणार आहे. त्यानंतर अजून एक आहे असे आहे, त्यामुळे गुडघ्यांचे जितके छोटे छोटे व्यायाम असते हे आहे, गुडघा सरळ करणं आहे, हे सगळे नियमितपणे चालू ठेवावेत. आणि वॉकिंग थोडं थोडं चालू करावं जर नी पेन जास्त असेल. धन्यवाद. मॅडम, मला अजून एक प्रश्न होता. योगासनामध्ये मला असं दिसतंय की आपण शरीरावरती खूप जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेट करतो, तसंच योगासनामध्ये काही आसनं अशी आहेत का ज्याच्यामुळे आपण इंद्रियांवरती पण थोडस कंट्रोल किंवा आपण म्हणतो ना की कॉन्सन्ट्रेट करू शकतो? बरं, आता हे इंद्रियांचा प्रश्न आला म्हणून सांगतो की जसं मी तुम्हाला सांगितलं की अष्टांग योग साधना आहे आपली, तर याच्यामध्ये 8 अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. आता हा जो प्रत्याहार आहे ना, हा इकडे इंद्रियांचा आहे. तर प्रत्याहार म्हणजे काय, तर विथड्रॉइंग ऑफ युअर सेन्सेस फ्रॉम द आउटर वर्ल्ड, म्हणजे काय तर बाहेरच्या जगातून आपण ही सेन्सेसला इनवर्ड म्हणजे आतमध्ये केंद्रित करण्याचा आपण प्रयत्न करतोय, हा आपला प्रत्याहार आहे. आता हा प्रत्याहार ऍक्च्युली 1 तासाची साधना झाल्यानंतर पुढच्या 23 तासात हा अनुभवायचा असतो. तुम्ही जसं म्हणालात की यासाठी काही आसनं, तर आसनं अशी नाहीयेत. मला म्हणजे प्रत्येक आसनामध्येच ते आहे, कारण आपण डोळे बंद असल्यावर श्वासाकडे जेव्हा लक्ष केंद्रित करतो ऑटोमॅटिकली आपले सेन्सेस आउटवर्ड नसतातच, ते आतमध्येच गेलेले असतात. त्यामुळे हाच एक मुख्य प्रॅक्टिस आहे त्यासाठी. आणि दुसरी एक मुद्रा आहे ती मी तुम्हाला सांगते, जिचं नाव आहे षण्मुखी मुद्रा. आता या षण्मुखी म्हणजे सहा सेन्सेसला आपण क्लोज करतो याच्यामध्ये. तर ती कशी करायची, तर आता हे थंब आहेत, ह्याने कान बंद करते मी, इंडेक्स फिंगर जो आहे माझा त्याने डोळे, मिड फिंगरने नोज, त्याच्या खालच्या फिंगरने अप्पर लिप आणि इथे लोअर लिप. तर अप्पर लिप यासाठी की हे इंडिकेशन आहे की जीभ बंद झाली आणि हे इंडिकेशन आहे की त्वचा. तर असे करून माझे 5 सेन्सेस बंद झाले आणि 6th वन इज युअर माइंड. सो आता ह्या स्थितीमध्ये मी म्हणजे हे बंद झाले आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, कुठेही प्रेशर नाहीये, पण ही मुद्रा आहे, हे सिंबल आहे की मी 6 सेन्सेस माझे क्लोज केले, ही मुद्रा आहे, हे सिंबल आहे. आणि श्वासावर लक्ष केंद्रित करत करत हा अनुभव घ्यायचा आहे फक्त की माझे सेन्सेस इनवर्डच राहणार आहेत, आतल्या त्याच्यामध्ये राहणार आहे. तर ही साधना आपण करू शकतो. मॅडम, वेळेकडे बघता आपण एखादा दुसरा प्रश्न घेऊयात, कारण की आता बऱ्याच जणांना परत त्यांचं सुरू करायचं असेल स्वयंपाक आणि सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे. हा मॅम, बोला ना. ह्या करोनाच्या दिवसात लंग्सची कॅपॅसिटी वाढवायला काही प्राणायाम सांगा ना. बरं, आता मॅडम सगळ्यात आधी हेच आहे की मी जर आता प्राणायाम सांगितलं ना तर हे खरंच चुकीचं ठरेल, कारण प्राणायाम असं सांगणंच खूप मोठं पाप आहे हे. पण मी तुम्हाला एवढं सांगते की आधी आपली ब्रीदिंग सुधारायची, म्हणजे काय तर श्वास आत घेतला की पोट बाहेर आणि श्वास बाहेर सोडला की पोट आत, हे आधी महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट मी सांगते की जसं तुम्ही कोरोनाचं एक्झाम्पल घेतलं म्हणून सांगते, तर फक्त प्राणायाम तुम्ही केलं म्हणजे आपली लंग कॅपॅसिटी वाढेल असं नाहीये, तर आपली इम्युन सिस्टमच व्यवस्थित असणं यासाठी गरजेचं आहे. आणि ही इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी सर्वांगची जी साधना आहे हीच केली पाहिजे. असं कधीच होणार नाही की पर्टिक्युलर प्राणायामानेच लंग कॅपॅसिटी वाढेल, चुकीचं आहे हे, असं होऊच नाही शकत. त्यामुळे आपल्याला काही जी आपण ही आसनं केली ना, पर्वतासन केलं, लॅटरल स्ट्रेचेसची आसनं केली, त्या आसनामध्ये जास्त वेळ थांबून श्वासाकडे लक्ष जर आपण केंद्रित केलं तर ऑटोमॅटिकली आपल्या शरीराच्या सगळ्या ऑर्गन्सला, सेल्सला ती सवय लागेल आणि त्यामुळे आपण जे खातोय, आपण जो विचार करतोय त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला सुसंवाद साधेल
आणि आपली इम्युन सिस्टम वाढेल आणि आपण असे काही जे विषाणू असतात किंवा काही असे रोग आधीमध्ये उद्भवत असतात त्यांना टक्कर द्यायची जी शक्ती आहे ही आपल्यामध्ये वाढेल. त्यामुळे हा सर्वांग जो साधना आहे ही केली पाहिजे यासाठी. मॅम जेवणाच्या वेळा आणि डाएट विषयी थोडं सांगा ना. बरं, आता हा एक मोठाच भाग आहे पण तरीही सांगते की अगदी थोडक्यात सांगते आणि की कारण आम्ही नॅचरोपॅथीचा अभ्यास केला त्यामुळे त्या दृष्टीनेच मी सांगू इच्छिते. सर्वात आधी तर जेवणाला प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स याच्यामध्ये तुम्ही प्लीज कृपया करून त्याचं वर्गीकरण करू नका. कारण आपला शेतकरी मोठ्या कष्टाने हे करतोय आणि आपल्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे त्याचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे. डाएटची सुरुवातच या आदराने होते त्यामुळे ह्या अन्नाचा आधी आपण आदर करूयात. दुसरी गोष्ट, 32 वेळा चावायचं हे जे आपल्या पूर्वजांनी सांगितलंय हे अत्यंत ऍप्ट आहे. त्यामुळे तुमच्या तोंडातला जो सलायवा आहे तो त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि तुमची डायजेशनची जवळजवळ 80 ते 90% प्रोसेस इकडेच पूर्ण होते आणि मग तो आपण म्हणजे पोटामध्ये किंवा जठरामध्ये घेतो. तिसरी गोष्ट, जठराग्नी जेव्हा प्रदीप्त होतो म्हणजे जेव्हा मला भूक लागते, मला खूप भूक लागली आहे मी तेव्हाच खाल्लं पाहिजे हे महत्वाचं आहे. त्यामुळे भूक नसेल तर नका जेवू, भूक असेल तेव्हाच तुम्ही जेवावं अशी अपेक्षा आहे. चौथी गोष्ट की जे प्रोसेस्ड फूड आहे प्रोसेसमध्ये फक्त आता बाहेरचं तर येतच ते काय आपलं पिझ्झा बर्गर वगैरे असेल ते, पण त्याच्या व्यतिरिक्त समजा एक्झाम्पल घेतलं की आपला भात आहे किंवा चपाती आहे वगैरे वगैरे याचं प्रमाण असावं पण ते कमी असावं आणि ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत सुकामेवा म्हणजे जे काय आपण काजू बदाम वगैरे म्हणतो ते किंवा फळं जे 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 डायरेक्ट निसर्गाकडून आले त्याचं कन्झप्शन आपण जास्त केलं पाहिजे. अजून एक गोष्ट की वर्गीकरण करा म्हणजे तुम्ही आता अनुभवलं असेल की आपले जे परंपरेनुसार आले ना ते तुम्ही जास्त फॉलो करा असं मला वाटतं. फॉर एन एक्झाम्पल भाकरी, आता चपाती आपण आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण चपाती जास्त खातो हे तुम्ही थोडस अनुभवलं असेल पण मी असं म्हणेल की मग तुम्ही भाकरीला प्राधान्य द्या, भाकर जास्त खा चपातीपेक्षा आणि चावून खा, व्यवस्थित चावून खा. म्हणजे मला असं आठवतं की आमच्या गावाकडे तर रसा असतो प्रॉपर आणि भाकरी त्यात चुरली जाते आणि ते एकमेव कारण असं आहे की मग जेवताना आपल्याला पाणी पिण्याची गरज जास्त लागत नाही कारण ती त्या रस्यामध्ये व्यवस्थित चुरली गेलेली आहे आणि मग ती चावताना पण आपल्याला सॉफ्ट लागते. तर ते सगळं फॉलो करा आणि झोपायच्या 2.5 तास आधी जेवण करा. रात्रीचं जेवण मोस्टली हलकं असू देत. दुपारचं जेवण 12 ते 1च्या मध्येच करा कारण तेव्हा जसं आपण म्हणतो सूर्य डोक्यावर आला की जठराग्नी प्रदीप्त होतो तेव्हाच करा. फळं एका वेळेला एकच फळ खायचं, 2 फळं मिक्स करायची नाही म्हणजे स्वीट फ्रूट आणि सिट्रस फ्रूट एकत्र आणायचं नाही. फॉर एन एक्झाम्पल केळी आणि संत्र एकत्र खाऊ नका. केळी खायची तर मग केळीच खा, संत्र खायचं तर मग संत्रच खा. एका वेळेला एक फळ आणि फळं खास करून सकाळच्याच वेळेस घ्या. जेवण केल्यावर फळं घेऊ नका, रात्रीच्या वेळी फळं घेऊ नका. सुकामेवा संध्याकाळच्या वेळी खा 4 ते 5च्या वेळेस आणि फळं सकाळच्या वेळेस. माझ्या मते एवढं पुरेसं आहे, एवढं जरी केलं तरी खूप आहे. थँक्यू मॅम, थँक्यू. मॅडम वेळेकडे बघता आपण थोडस शेवटाकडे बघूयात. हो. ऍक्च्युली खूप कमी वेळात तुम्ही बऱ्याच आसनांबद्दल माहिती सांगितली, बरेच आसनं आपण शिकलो सुद्धा नव्याने. मला वाटतं प्रत्येक जण हे आसनं अंगीकारतील, रोजच्या रोज हे केले तर सगळ्यांनाच उपयुक्त होऊ शकेल. आणि फक्त आसनं असं नाही तर तुम्ही खाण्याच्या वेळेबद्दल आणि काय खावं काय खाऊ नये याबद्दलही लोकांना गाईड केलं, त्यामुळे तुमचे मी खरंच खूप खूप आभार मानतो. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर आपली नेहमीची पौरसाठ विजयांतर्फे सेशन घेतली आता ती संध्याकाळी असतात. आजचं हे सेशन स्पेशली योगासाठी होतं, योगसाठी होतं आणि ते आपण सकाळी घेतलं. त्यात रविवार होता, लॉकडाऊन आहे, तरी देखील खूप संख्येने म्हणजे मला तर वाटलं तो खूप कमी जण येते पण खरोखरच खूप मोठ्या संख्येने लोक आली होती आज सकाळची वेळ असून रविवार असून सुद्धा. त्यामुळे मी सगळ्यांचे मुख्यतः त्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की ते त्यांच्या वेळात वेळ काढून त्यांची सगळी व्यवधानं सांभाळून ते आली. आणि याचबरोबर आजचं सेशन ज्यांच्यामुळे शक्य झालं, रोहित विनेरकर आणि जे रेकॉर्ड करत आहेत आपण पूर्ण सेशन, त्यांचे मी आभार मानतो. मी एकच सांगेन की हे आपण रेकॉर्ड केलं आहे हे युट्यूबवर देखील टाकण्यात येईल आणि युट्यूबवरचं ज्यांचं चुकलं असेल सेशन किंवा त्यांना परत बघायचं असेल, आसनं परत त्यांना समजून घ्यायची असतील तर
युट्यूबवर जाऊन ते आसनं देखील बघू शकतात, शिकू देखील शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही पर्सनलवर मला मेसेज केला तर मॅमने त्यांचा ईमेल ॲड्रेस तर शेअर केलेला आहेतच. याशिवाय मेसेज जरी मला केला तर मॅमची परमिशन असेल तर त्या मेसेजवरती तुम्हाला त्यांचा नंबर पण देण्यात येईल. फक्त आता एकच सांगतो की आज जसं आपण शारीरिक स्वास्थ्याबद्दल बघितलं तसंच मानसिक स्वास्थ्याबद्दल आपण बुधवारी एक घेणार आहोत. चंद्रशेखर नेने सर म्हणून आहेत, ते स्वतः कॉर्पोरेट समुपदेशन करतात. तर स्ट्रेस आणि डिप्रेशन याच्यावरती आपण घेणार आहोत. बिकॉज शरीर बरोबर मन देखील स्वस्थ असणं तेवढंच गरजेचं असतं. तर त्याही सेशनला सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे. आणि मॅम तुम्हाला शेवट करायचं असेल तर आपण. काही नाही सर, मला धन्यवाद द्यायचे सगळ्यांनाच की तुम्ही सगळ्यांनी खरंच मला ही संधी दिली की आपण आपली पारंपरिक योग साधना लोकांपर्यंत पोहोचवू शकू. कारण ते आपली संपत्ती आहे खरी आणि सगळ्यांनी आपण जपली पाहिजे. ती आरोग्याची गुरुकिल्ली आहे, ती फॉलो केली पाहिजे. आणि तुमचं खरंच धन्यवाद की अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता की ज्यामुळे एवढ्या लोकांपर्यंत हे ज्ञान जात आहे. इतकंच, बाकी नाही. थँक्यू मॅडम. मी पुन्हा एकदा सगळ्यांचा धन्यवाद मानतो. धन्यवाद सगळ्यांना देतो. मॅम तुमचे पण आभार आणि रोहितचे पण आभार. आणि हे सत्र इथे संपलं असं घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद.